Praise the Lord. Today is Monday discipleship meeting, आज सोमवारची शिष्य सभा आहे. and I believe I'm speaking to the disciples. माझा असा विश्वास आहे की मी शिष्यांशी बोलत आहे, कारण आज सोमवारची शिष्य सभा आहे. Amen. आमेन. The urgency of the now. आत्ताची तात्कालिकता. So stop stalling and start obeying. तर आज्ञापालन सुरू करा, उशीर नको आता. The urgency of the now. Stop stalling and start obeying. आत्ताच्या क्षणाची तातडी, टाळाटाळ थांबवा, पालन सुरू करा. उशीर आता करू नका, ऐकून कृती करा. Amen. आमेन. We'll open our Bibles to Psalm 119 verse 60. स्तोत्रसंहिता 119 आणि त्यातलं 60वं वचन आपण यावेळेला सर्वांनी काढूया. Psalm 119 verse 60. स्तोत्रसंहिता 119 आणि त्यातले 60वे वचन 60. I hurry and do not wait to obey your commands. स्तोत्रसंहिता 119:60 मध्ये लिहिलंय, तुझ्या आज्ञा पाळायला मी त्वरा केली, Amen. विलंब लावला नाही. आमेन. मी घाईघाईने तुझ्या आज्ञा पाळल्यात. I hurry and do not wait to obey your commands. मी घाईघाईने तुझ्या आज्ञा पाळतोय आणि मी विलंब लावत नाहीये, मी उशीर लावत नाहीये. Amen. आमेन. And so when God speaks, तर जेव्हा देव बोलतो time starts moving त्यावेळेला वेळ आणि काळ हलायला लागतो. and your response matters immediately. आणि मग तेव्हा तुमचा जो प्रतिसाद आहे तो लगेच आला पाहिजे. टाइमपास, ताळमटाळ नकोय. My God is never slow. कारण माझा देव कधी असं हळू काम करत नाही. Amen. आमेन. Now David did not just think about God. आता यावेळेला दाविदाने फक्त देवाचा विचार केलाय, फक्त एवढं नाही. He acted quickly त्याने पटकन कृती केली. after realizing that he was on the wrong path. त्याच्या जेव्हा हे लक्षात आलं की मी चुकीच्या मार्गाला लागलेलो आहे, तेव्हा त्याने पटकन कृती केली. Amen. Amen. I hurry. पडा अभी डिले करो मत. When you know that you are on the wrong path and you have to come back to the right path, you need to hurry. तुम्हाला जेव्हा कळतं ना की मी चुकीच्या मार्गाला कुठेतरी ऍक्च्युली लागलेलो आहे, तेव्हा पटकन ते जाणून घ्यायचं आणि उशीर न लावता आज्ञा पालनात परत यायचं. Even working for God, देवासाठी काम करताना सुद्धा God wants you to be fast. देवाची इच्छा आहे की थोडं पटापटा करा, म्हणजे अगदी Quick. एवढं आरामाने नाही करायचं. Amen. आमेन. Because we have less time. कारण की वेळ आपल्याकडे कमी आहे बेटा, वेळ आपल्याकडे कमी आहे. We need to stop overthinking. तर आपण जास्तीचे विचार करत जे बसतो ना, ते थोडं थांबवायला पाहिजे. When आता you know something is right, जेव्हा तुला कळतं की एखादी गोष्ट बरोबरच आहे, ती करायलाच हवी आहे, don't start thinking over it. त्याच्यावर एवढा विचार करायची गरज नाही ना. जे बरोबर आहे ते करायचंच असतं ना, मग Do ते it now. करायचंच आहे. लगेच करा. When the Bible says, do it. बायबल जेव्हा म्हणत आहे तर मग लगेच करून टाका ना. उरका, लवकरच उरका. Don't put it on for later. नंतर करतो, बाद में देखेंगे, फिर देखेंगे, सोचना पड़ेगा, करता हूं ना, करेगा ना. कब? Because the devil is in control of later. कारण की शैतान ये नंतर बाद में चा मालक आहे. But त्याच्या God is in नियंत्रणात आहे. control of the now. पण देवाकडे आत्ताचं नियंत्रण आहे. Amen. आमेन. And so if you want God to be on your side, आणि म्हणून तुझी जी इच्छा असेल ना, मनोभावे इच्छा पाहिजे की देव माझ्या बाजूने मला हवाय, then do it now. आता कर. Amen. आता कर, लगेच Because कर. later is where dreams go to sleep. कारण नंतर बाद में म्हणजे मग ती सगळी स्वप्न झोपी जातात ना नंतर. Here David says, इथे दावीद म्हणतो, verse 59, 59 वचन बघा. I thought about how I was living and I turned my steps back to your ways. I hurried and एक- did not delay to obey your commands. आपण आधी 59 वचन वाचू आणि मग 60 वाचू. हा, स्तोत्र 119 बायबल उघडा सर्वांनी. मी आपल्या मार्गाविषयी विचार केला आणि तुझ्या साक्षींकडे मी आपले पाय वळवले. तुझ्या आज्ञा पाळायला मी आता त्वरा केली आहे आणि मी आता उशीर लावत नाहीये. See, he checked himself. म्हणजे काय केलं, दाविदाने स्वतःला तपासलं He corrected his direction आणि त्याने आपल्या ज्या दिशा आहेत, मार्गदर्शन जे आहे ते सगळं And- त्याने सुधरवलं and moved forward without wasting time. आणि अजिबात वेळ वाया न घालवता तो पुढे गेला. When you waste time, अशी वेळ जर वाया घालवली ना,
devil will take you on the wrong route. वेळ वाया घालवला तर सैतान तुम्हाला चुकीच्या मार्गी लावणारच आहे, त्या शंकाच नाही. In delay, उशीर केला there is always the work of the तर devil. उशीर करताना तो जो उशीर आहे ना, उशीर त्यात सैतान येऊन खेळतोच ना रे. So he did not stay stuck crying about his mistakes. तर तो त्याच्या स्वतःच्या चुकांविषयी डोक्याला हात मारून रडत बसला नाही. He turned quickly पटकन वळला and got back on the track. आणि पटकन देवाच्या मार्गावर परत आला. Because regret is useless. कारण मग पस्तावा काय कामाचा, Because निरुपयोगी. it does not lead to action and correction. तो पस्तावा जर आपल्याला कृती करायला लावत नाही, तो पस्तावा आपल्याला आपल्या चुका सुधरवून देत नाहीये, तर तो पस्तावा काय कामाचा. ओनली रिग्रेटिंग इज ऑफ व्हॉट यूज. टेक सम ऍक्शन्स. Amen. If it does not lead to action, त्यातून जर काही कृतीच निर्माण झाली नाही if it does not lead to correction, आणि त्यातून जर आपण आपल्या चुका सुधरवूनच घेतल्या नाही, then it is a waste. तर ते सगळं वाया, जिंदगी बर्बाद हो रही ना बेटा. Whether God is calling you to change your life मग देव तुला तुझं जीवन बदलायला बोलवत असो or just do one small thing, किंवा एखादी काही लहानशी गोष्ट देव तुला करायला सांगत असो, काही असो, you must obey immediately. काम बडा हो काम छोटा हो, आज्ञा पालन लगेच करा. Because कारण delay may sound polite, उशीर ऐकायला असा पोलाईट आणि नम्र वाटतो की हे थोडस उशिरानं दमानं करतायत, बरोबर आहे, छानच आहे, but पण it often hides disobedience. त्यातनं मग आज्ञाभंग लपतो ना. Say. आज्ञाभंग त्यात लपतोय. तुम्ही म्हणताय नो आय एम टेकिंग माय टाइम, बट हाऊ लॉंग, त्याच्यामध्ये तुम्ही आज्ञाभंग लपवताय. But a quick yes to God, पण देवाला जर पटकन होकार दिला it saves you from a slow regret. तर त्यातून जो हळूहळू आत्मा खलास करणारा पस्तावा होतो ना, त्यातनं आपण वाचू. What you have to do tomorrow, do it today. उद्या जे करायचंय, मी तर आता असं म्हणीन, उद्या जे करायचंय ते आज कर, And what you have to do today, do it now. आणि आज जे करायचंय ते आत्ता कर. कल करे सो आज कर, आज करे सो अब. Because अब God is in your now, God is in your today. कारण देव तुझ्या आत्तात आहे, देव तुझ्या आज मध्ये आहे. Even if you don't take action, जरी तू कृती केली नाही respond positively. तरी जरा सकारात्मक प्रतिसाद दे ना, Amen. की येस लॉर्ड, हो प्रभू. It's not just action. फक्त कृती नाहीये, Even a right thinking will do for today. विचार पण बरोबर पाहिजेत आजच्या पुरतं. जरा Because विचार बरोबर केले तर If तेही you चालेल. put your thinking today right, tomorrow your action will be का आज जर right. तुझे विचार तू बरोबर करून घेतले ना, तर उद्या न कळत तुझी कृत्य बरोबर होणारच आहेत, कारण की तू विचार बरोबर करून घेतले. So there is the urgency of the now. एक तात्कालिकता आहे आत्ताची. आत्ता अभी Look at the moment when Jesus was walking by the sea early in the morning. येशू जेव्हा पहाटे पहाटे समुद्र किनारी चालत होते तेव्हाची तात्कालिकता पहा. Bible says it was early morning. बायबल म्हणतं पहाट होती. Jesus came early in the morning at the Sea of Galilee. येशू पहाटे पहाटे गालिल समुद्रात पाशी आले. You have to start early. पहाटे सुरुवात करा. Everything should start in time. म्हणजे काय म्हणतो मी, लवकर सुरुवात कर. सगळं वेळ सुरू झालं पाहिजे रे. And he प्रत्येक saw, गोष्टीची वेळ आहे. he saw Peter there, आणि मग येशूनी तिथे पेत्राला पाहिलं, and he saw Andrew also, अँड्रूलाही पाहिलं, and he said, "Follow me, आणि त्यांना येशू म्हणाले माझ्या मागे चला. and I will teach you to bring people to God. मी तुम्हाला लोकांना प्रभूकडे कसं आणायचं ते शिकवतो, माझ्या मागे चाला. I will make you fishers of मी men." तुम्हाला मासे नाही माणसे धरणारे करतो, चला. And they did not pause to calculate or prepare themselves. आणि अजिबात मग पीटरनी आणि अँड्रूनी वेळ घेतला नाही की नाही थोडंसं आपण बसून ह्याचा हिशोब लावू, आपल्याला जमणार आहे का, करायचं का, असं होतं का, आधी कोणी केलंय का. Say, they responded immediately. लगेच त्यांनी प्रतिसाद दिला, होकार दिला. Because such golden opportunities, they do not wait for perfect timing. अरे बेटा, येशू बोलवतायत, अशी सुवर्ण संधी, वेळ येऊ दे मग मी करीन, अशी वाट बघत नसते. ती सुवर्ण संधी है, ऐरा गैरा नहीं बुला रहा. जीसस खुद बोल रहे मेरे पीछे आओ. Amen. Because when purpose calls, you have to respond. कारण संकल्पाने हाक मारली की प्रतिसाद, काहीतरी उत्तर दिलं पाहिजे ना. होचा हो ठेवा, नाही तर नाही ठेव. Because hesitation will steal that moment. कारण डगमग डगमग, करू नाही करू, करू नाही करू, त्याच्यात ते सगळे क्षण चोरीला जातात. Just imagine Peter saying, कल्पना करा, पेत्रचा असं म्हणाला, "Right now, Lord." आता
प्रभू आत्ता तुझ्या मागे यायचं. I have not even yet sorted out this fish I अजून got. हे मासे जे मी धरले त्या माशांचा सगळा मी अजून काही व्यवहार केला नाही, काही सगळं वाटे केले नाही. You have multiplied my fish. तू माझे मासे एवढे बहुगुणित करून मला दिले. You gave me a miraculous तू मला catch. चमत्कारिक रीतीनं एवढा माशांचा गोळका दिलाय. Let me first salt it, आणि थोडस मला त्या माशांना मीठ वगैरे लावून मुरू दे. and then I will come back to you. मग मी येतो ना, मी येतो See, तुझ्यात. that then will not happen. मग मी येतो, तो मग कधी येत नाही. See? Because there the devil plays. कारण तिथंच सैतान खेळतो. मग मध्ये लिहून ठेवा, मग मग नव्हे, ते नंतर जे नंतर, त्या नंतर मध्ये सैतान खेळतो. And Andrew is saying, अँड्रू म्हणतो, I think so, Lord, the boat has a leak. प्रभू मला असं वाटतंय की नावेला भोग पडल्याने नाव गळतीये. Maybe first we will have to fix it up. तर कदाचित पहिल्यांदा आम्हाला आमच्या नावात जरा दुरुस्त करायला लागतील. But see, Jesus was already moving forward. पण येशू पुढे चालले होते ऑलरेडी सभासभ. Because if he doesn't get Peter, if he doesn't get Andrew, Matthew is waiting there. कारण पीटर आणि अँड्रू नाही मिळाले तर कोणीतरी मॅथ्यू पुढे वाट बघू नये, उसको लो और उसको पकडो. Because there James and John are waiting. कारण तिथे योहान याकोब वाट बघून आहे, त्यांना घ्या आणि मग त्यांना पळायला लावा. Because if he waits here, then what will happen with James and John? कारण इथंच जर येशूंनी त्या दोघांसोबत वाट पाहत थांबले तर पुढच्यांचं काय होईल मग? Because Jesus was saying, येशू म्हणते, I'm walking this way, मी या मार्गाने चालतोय and maybe this moment may never come again to you. आणि कदाचित हा क्षण तुझ्याकडे परत येणार नाही. See? तर नको ना दौडू क्षण मोलाचा. See, delay could have cost them everything. उशीर जर त्यांनी एवढा केला तर त्यांचं सर्वस्व त्यात पणाला लागणार आहे. Because the moment you delay, कारण ज्या क्षणाला तुम्ही असा उशीर 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 करताना it may be the moment you lose. तो क्षण तुमच्या हातातनं निघून जातो ना रे. छे. गेलेलं आयुष्य परत, सुटलेला क्षण भाग्यातून कधी येईल का माघारी, जरा विचार कर की अंतरी. So instead they dropped their nets at once तर त्यांनी लगेच जाळी फेकली and followed him. आणि येशूंच्या मागे चालायला लागले. प्रभू म्हणतात चल म्हणजे चल. They chose obedience over comfort. आज्ञापालन निवडलं. सौख्य नको, थोड़ा आराम कम मिला चलेगा, 3 टाइम का 1 टाइम खाएंगे, जीसस बुला रहा है चलो. And what happened? काय झालं? They became world changers. अरे जग बदलणारे झाले ना पेत्र आणि अँड्रू, हो की World नाही? changers. जग बदलणारे झाले ते लोक. The moment God called me, I said yes. मलाही जेव्हा देवाने हाक मारली, मी लगेच हो म्हटलो होतो. माझ्या जवानीत प्रभू माझ्याकडे आला होता. I never said I will ask somebody. मी कधी म्हटलो नाही असं की थांब ना, मी कोणाला तरी विचारतो ना, I will थोडं ask a prophet. मी कोणा संदेश त्याला जाऊन आधी विचारतो. No. नो, You have to respond immediately. लगेच प्रतिसाद द्यायचा, लगेच. That's how they became world changers. अशा रीतीनं हे पेत्र आणि अँड्रू सारखे लोक जग बदलणारे झाले. Otherwise, they would have remained a forgotten fishermen. नाही तर तसेच राहिले असते आणि सगळे त्यांना विसरून गेले असते. हे मासेमारी करणारे त्यांना लक्षात कोण ठेवणार आहे? Who remembers a fisherman? कोण मासेमारी करणाऱ्या लोकांना लक्षात You are not ठेवतं? Einstein to be remembered. तू का आईन्स्टाईन नाही आहेस ना तू, का सगळ्यांनी तुला लक्षात ठेवावं? मासेमारी करणाऱ्याला कोण कशाला लक्षात ठेवणार आहे? सगळे त्याला विसरून गेले असते. Because your future is shaped by your fastest obedience. कारण तुझं भविष्य जे आहे ना बेटा, पटकन थोडा आज्ञापालन केल्याने त्या भविष्याला आकार येतो. The faster you say yes, पटकन हो म्हटलास ना, your future will be the best. तुझं भविष्य अति उत्तम होईल. सब जगह लॉजिक नहीं यूज करते राजा. See, you have to be quick because life does not slow down for hesitation. पटकन कर, का आयुष्य तू हे डगमगतोय विचार करतोय, त्याच्यावर आयुष्य तर थांबणार नाहीये. Amen. So think about a simple moment at home तर घरामध्ये एक जो साधा क्षण येतो when त्याचा one विचार. person is slowly placing a glass समजा एखादा माणूस घरातला हळूच ग्लास ठेवतोय, while other is cleaning at full speed. बाकी दुसरा जो कोणी आहे घरातला तो पटापटा एकदम स्पीड मध्ये घर साफ करतोय And has already taken away that glass which you were about to place it. आणि ऑलरेडी तू जो ग्लास ठेवणारच होता तोही त्याने घेऊन टाकला. You know, sometimes कधी कधी it happens at असं home. होतं घरामध्ये ना. When the husband slowly removes the glass, समजा नवऱ्याने हळूच ग्लास काढला, takes the bottle. बाटली काढली By the time पाण्याची he goes to the fridge to pick the bottle, आणि फ्रीज पर्यंत तो बाटली घ्यायला गेला पाण्याची, the wife is busy cleaning, बायको तिकडे साफसफाई करत असते. picks up that glass, puts it in the sink. या बाबाने त्याच्यात पाणी भरून प्यायच्या अगोदर, घर घर की कहाणी आहे, मेरे घर में भी होता है, आणि मला आवराआवरीची सवय आहे तशी,
म्हणजे ह्यांनी पाणी पिण्या अगोदरच ग्लास गया. See, before you turn around, म्हणजे तुम्ही वळण्या अगोदर the glass is gone. See, अरे मैंने इधर ग्लास रखा था, मैंने See, धोने डाल because दिया. speed often wins over hesitation. कसं असतं ना, ही जी गती असते ना, हा जो वेग असतो ना, हे ते डगमगणं जे असतं ना, त्याच्याही पुढे गती आणि वेग जातो. So if you want की to न keep up, डगमगता मी तो घेतला आणि धुवायला दिलं. if you want to keep up with your wife's speed, you have to speed yourself. यस सर. Otherwise, you will never get a glass of juice. तुम्हाला तुमच्या बायकोच्या स्पीडनं संसार करायचा असेल तर तुम्हाला तिच्या स्पीडची गती घ्यावी लागेल, नाहीतर पाण्याचा ग्लासही मिळणार नाही. Amen. Because slow reactions miss fast opportunities. का हळू प्रतिक्रिया करायला गेलो ना की पटकन येणारी सगळी संधी पण निघून जाते रे. And so we have all these moments तर हे सगळे क्षण आपल्या आयुष्यात येतात where action is needed. जिथे कृती करायलाच हवी असते, But then sometimes we delay for no reason. पण कधी कधी आपण विनाकारण उशीर करतो. कारण काय? कारण काही नाही. Sometimes there is no excuse at all. कधी कधी काही कारण विनाकारण कारणच नाहीयेत, काही पण उशीर आहे. Say, if you have a genuine reason, I can मी understand. काय म्हणतो, काय असल कारण असेल तो मेरे जैसा समझ भी ले, मैं प्रभु का दास हूं ऐसा But where there बोलते. is logic, the devil will feed you with lots of excuses. पण तुम्ही असे तर्क लावत बसला, लॉजिक लावत बसला, तर सैतान तर तुम्हाला लाखोनी कारण देईल. So imagine someone asks you to take out the trash. तर कल्पना करा, समजा कोणीतरी तुम्हाला सांगितलं की एवढा कचरा बाहेर फेकून या. Your mother is asking you to समजा take the तुझ्या trash. आईनेच तुला सांगितलं की बेटा एवढा कचरा बाहेर ठेवून दे रे, And you start thinking about the size of the bag. आणि तू कचऱ्याच्या पिशवीच्या साईजचा विचार करायला लागला And you will ask whether this size will fit with that trash. आणि विचार केला की ही एवढी बॅग तिथे मावेल का. While the person who is asking you to do it has been doing it for donkey's years. आणि ज्या आईनं तुला ते करायला सांगितलंय ती अगणित वर्षांपासून कचऱ्याची पिशवी रोज रात्री बाहेर ठेवते. तू So इतना isn't it stupidity for you to ask आहे ना, them, बावळटपण आहे की नाही हे असले विचार करणं. will this bag carry that trash? नाही, ही पिशवी त्या ट्रक मध्ये मावेल का. आता ते तुझं काम आहे का. मम्मा काय म्हटली, बाहेर ठेव तर ठेव. Because she knows it, she has been doing it for years. तिला माहिती ना, वर्षोनवर्ष तिने ते केलेलं आहे. So sometimes तसं कधी कधी our questions have no meaning. आपले प्रश्नच भारी, एवढे भारी की ज्याला अर्थच नाही. Amen. Because simple action should never need complicated thoughts. साध्या कृत्यांमध्ये ना असे गुंतागुंतीचे विचार कधी टाकायचे नाहीत. Many people are wired wrongly. अनेक लोकांचं वायरिंगच चुकीचं आहे. उनका जो ऐसा वायरिंग में लोचा है थोड़ा, Lots of questions they ask. बहुत सवाल पूछते बेटा. And by the time they receive the answer, the time is gone, the opportunity is gone. आणि उत्तर मिळेपर्यंत वेळही गेली, संधीही गेली. And just imagine if that fellow forgot the trash only. आणि कल्पना करा, तो मुलगा तो कचरा बाहेर ठेवायलाच विसरला. 2 days later, the smell remains. 2 दिवसानंतर तो वास सुटणार आहे, दुर्गंध सुटेल की नाही. And it reminds you that delay is not harmless. आणि मग त्यातनं तुला आठवण होते की उशीर असं इजा करणारा नाहीये, Yet, तरी you did not openly refuse, तू नकार पण दिला नाही ना. but your delay spoke loudly. तू नकारही दिला नाही, पण तू जो उशीर लावला ती कचऱ्याची पिशवी बाहेर ठेवायला, तो उशीर जोरात बोलला. See, because sometimes कधी कधी you may do it after 2 days, but the stench increases in the home. 2 दिवसांनंतर तू ती पिशवी बाहेर ठेवशील, तर घरात दुर्गंधी पसरली ना बेटा. Isn't it? 2 दिन के बाद भले तू बोलता है कि चल ये पिशवी में रखी देता है आज, पर घर में स्मेल आ रहा है, See? तोपर्यंत घरात दुर्गंधी पसरली. विचार करा या गोष्टींवर. मी उदाहरण कचऱ्याचं देतोय. इट कॅन बी एनिथिंग इन द हाऊस. So delayed action is silent disobedience. तर उशिराने केलेली कृत्य शांतपणे पटलेलं आहे, शांतपणे केलेला आज्ञाभंग आहे. Whether it is concerning your life, your future, anything. मध्ये काही असो, तुझं जीवन The असो, call of God. तुझं भविष्य असो, तुझ्यावर देवाचं येणारं काही कॉलिंग असो, काही असो. Say. James 4:17 says, याकोबाचं पत्र 4था अध्याय आणि 17वं वचन. मी कालपासून बघा असं वचन उघडते ना आणि पास्टर जे सांगतात तेच वचन येतं. देवाला धन्यवाद. याकोब 4:17 आ गया सर. if anyone knows the right thing to do but does not do it, it is sin. याकोब 4:17 म्हणतं, तर जो चांगले करायला जाणतो परंतु ते करीत नाही त्याला ते पाप आहे. See, when you know
तुला जेव्हा माहितीये that you have to do this thing, की ही गोष्ट मला करावी लागणार this आहे is expected from you, आणि माझ्याकडनं हे अपेक्षित आहे मला it is करायला the right time, आणि वेळ बरोबर आहे मला करायला लागणार आहे your excuse has no meaning. तुझ्या त्या कारणाला काही अर्थ नाहीये It is sin. ते पाप आहे Eh? वो बहाना पाप आहे When you have to ask for forgiveness, immediately do it. जेव्हा तुला माहितीये मला क्षमा मागायला हवी लगेच माग When you have to forgive somebody, immediately do जेव्हा it. तुला माहितीये मला क्षमा द्यायला हवी आहे लगेच दे You have to respond very लगेच quickly. प्रतिसाद पटकन द्यायचा बेटा I hurry and do not wait to obey your commands, मी Lord. घाई करतो मी त्वरा करतो मी तातडीने तुझा आज्ञापालन करतो आणि विलंब लावत नाही स्तोत्र 119 So when Start. God tells you to forgive someone तर देव जेव्हा तुला म्हणतो की एखाद्याला तू क्षमा करून टाक जाऊ or दे give something कोणाला क्षमा करून टाक किंवा कोणाला काही दे or stop a bad habit, किंवा एखादी वाईट सवय वाईट व्यसन सोड do not spend months thinking about it. महिने त्याच्यावरती विचार करत बसू नको एक तर ते आहेच वाईट लगेच सोड ना Because कारण thinking without doing, न करता कृत्य न करता केलेले नुसते विचार it will only build excuses. कारण वाढवणार कारणांची यादी वाढणार नाही ऐसा हो गया ना नहीं फिर वैसा हो गया ना फिर नहीं वो वैसा हो गया ना That's why I didn't do it. इसलिए मैंने नहीं किया ना म्हणून मी केलं नाही ना See? अरे फिर क्या क्या हो गया ना And right thoughts need right actions. आणि योग्य विचारांसाठी योग्य कृती करावी लागते तर डोक्यात विचार पण योग्य येतात James Oh, hallelujah. 1:22 says, याकोबाचं पत्र 1:27 1:22, 1:22 do what God's word says, do not just listen to it and fool yourselves. याकोबाचं पत्र पहिला अध्याय 27वे वचन देवबाप याच्याजवळ 1:27 ना 22. 22 सॉरी पण वचनाप्रमाणे आचरण करणारे असा केवळ ऐकणारे आणि मग स्वतःला भुलवणारे असू नका Say that. म्हणजे आपण नुसतं ऐकतो आणि करत नाही त्यात आम्ही नाही तू फसतोय Say. So David was ready दावीद तयार होता and not held back by fear or confusion. आणि काही कुठली भीती गोंधळ वगैरे काही नव्हतं त्याच्यात The more you delay, the more supply from the opposition party or from the devil will come into your mind. जेवढं तुम्ही उशीर लावाल ना तेवढं ऑपोजिशन पार्टी म्हणजे जो सैतान आहे ना विरोधी पार्टीकडनं तेवढं तुम्हाला तो माल पुरवणार डोक्यात काहीतरी विचित्र Because fear grows when you stand still and think too much of it. कारण भीती वाढायला लागते जेव्हा तुम्ही असं शांत काही न करता उभे राहता आणि नुसते विचारच करता भीती वाढते But fear fades when you move forward. आपण पुढे गेलो की भीती जाते I have seen that in my own life. माझ्या स्वतःच्या जीवनात सुद्धा मी पाहिलंय बेटा When I अनुभव- felt it in my spirit, I do it. माझ्या आत्म्यात मला जाणवलं की मी करतो When I feel peace in my heart, I do it. माझ्या हृदयात मला शांती वाटली मी करतो When I see it is aligned with the word of God, I do it. आणि जेव्हा मी बघतो की देवाच्या शब्दाला हे जुळणार आहे मी करतो When I know it is right, I do it. मला माहितीये की हे बरोबर आहे मी करतो When I know this time is ripe, I do it. मला जेव्हा कळतं की वेळ बरोबर आहे मी करतो I लगेच hurry and do not wait to obey your command. तातडीने करून टाकतो आणि आज्ञापालन करायला मी विलंब लावत नाही Psalm 56:3. स्तोत्र 56:3 When I am afraid, I will trust you. जेव्हा मी घाबरेन मी तुझ्यावर विश्वास ठेवेन Say. हो हालेलुया And भीती by, वाटायला लागली की मी तुझ्यावर विश्वास ठेवेन Paul writes in 2 Timothy 1:7, 2 तिमोथी 1:7 मध्ये पॉल म्हणतो God did not give us a spirit of fear, देवाने आपल्याला भीतीचा आत्मा तर दिलेलाच नाही but love, power, and sound mind. पण प्रीती सौम्य मन आणि सामर्थ्याचा आत्मा देवाने आपल्याला दिलेला I असून have sound mind. माझं मन सौम्य आहे I have no confused mind. माझं मन गोंधळलेलं नाहीये I am not having a mind of fear. माझ्यामध्ये घाबरलेलं मन नाहीये भीती भीती No भीती. hesitation mind, माझं असं डगमगणारं मन नाहीये but stable mind. पण एकदम संथ मन आहे If God has said it, I will do it. देव जर बोलला मी करणार If it is right, I will do जर it. बरोबर आहे मी करणार No बरोबर matter आहे what the world says, मग जग काही म्हणो रे जग जग आहे लोक रहते बोलणे दे they will come up with many opinions. लोक आणि जग अनेक मतं घेऊन येणार सगळ्यांची मतं ऐकायचं काम आपलं नाहीये Imagine a man standing at the edge of a cold swimming pool, कल्पना करा एखादा मनुष्य थंडगार अशा स्विमिंग पूलच्या काठाला उभा आहे and God says, jump in. आणि देव त्याला म्हणतो मारुडी But the man just stands there shivering and overthinking. पण मनुष्य तिथे असा हुडहुडत उभा आहे आणि जास्तीचे विचार करतोय But Lord, the water is very "हे cold. प्रभू पाणी फार गार आहे
What if there is a shark in the water? नको नको प्रभू, पाण्यामध्ये शार्क मासा असला तर? What if my swimsuit looks weird? नको नको, माझा स्विमिंग कॉस्ट्युम दिसायला चांगला नाही दिसला तर? First of all, it is a very lame excuse. पहिलं तर ही कारण सगळी लंगडी आहेत. Because there are no sharks in a swimming pool. का स्विमिंग पूल मध्ये शार्क येत नसतात? तो काय महासागर आहे का? Like somebody said in the Bible, जसं बायबल मध्ये कोणी म्हटलं, I cannot go out because there is a lion on the road. मी नाही ना बाहेर जाऊ शकत, रस्त्यावर सिंह आहे. How रस्त्यावर? can lion walk on the road? तुमच्या रस्त्यांवर सिंह फिरतात का? Sometimes our excuses are so bizarre. आपली कारण कधी कधी एवढी विचित्र असतात ना. Sometimes we don't know whether we have to laugh or cry. हा, मग आमच्या सारख्यांना कधी कधी कळत नाही रडू का हसू, कारण पण काय दिलीये. Amen. आमेन. Because excuses grow when courage shrinks. धाडस आकसत गेलं की कारण वाढतात. नाही हो रहा, ऐसा हो गया, फिर वैसा हो गया. You have to be courageous. असं नाही, थोडं धाडस Take ठेवा. a bold step एक धाडसी पाऊल उचल. in the name of Jesus. येशूंच्या नावात उचल. एवढे मोठे येशू आपल्या सोबत आहेत. And so he keeps standing there, मग तो माणूस तिथंच त्या किनारी उभा स्विमिंग पूलच्या thinking and analyzing विचार करत आणि हिशोब लावत, until he is sunburnt there outside. आणि शेवटी मग तिथे तसा उभा राहून सूर्यप्रकाशाने जळून राख होतो, He is tired टॅन्ड होतो, दमून जातो, and he is still dry आणि तरी सुकलेलाच आहे. उन्हानी त्वचा जळली, and completely missing the point. पण पॉइंटच त्याचा चुकला ना. निर्णयच घ्यायला तयार नाही. पाणी थंडा होगा, पाणी में मासा होगा. He missed the swim पोहायला तर उतरला not नाही. because the water was bad, आणि पाणी वाईट होतं म्हणून उतरला नाही असं नाही, but because fear and excuses kept him stuck. पण भीती आणि कारण त्यामुळे अडकला. And because overthinking, आणि जास्तीचे विचार, अरे कितना सोच रहा है, वो फुट जाएगा it will दिमाग. always delay त्यातून उशीर होतो. मग what simple obedience can finish. सिंपल आज्ञा पालनातनं जे संपणार होतं ते विचार कर करून चोथा झाला, गोष्टीचा चोथा. Because excuses will never take you forward. कारण तुला कधीही पुढे नेणार नाही. टेक इट फ्रॉम मी. मी आज 39 वर्ष प्रभूच्या सेवेत आहे. कारण तुला कधी पुढे नेणार नाहीत. Some people wait for perfect conditions. काही लोक काय म्हणतात, नाही वातावरण आणि परिस्थिती सगळी बरोबर होऊ दे, Once the conditions are perfect, then I will act. आणि एकदा वातावरण सुधारलं, परिस्थिती सगळी सुधारली की मी करतो ना. No, you move by faith विश्वासाने आता and the कर. conditions will change मग for you. परिस्थिती बदलेल तुझ्यासाठी. तू विश्वासाने आता कर. Say, ते सगळं कधी बदलायचं? you cannot wait. अशी नाही वाट पाहू शकत आपण. You have to take the first step. पहिलं पाऊल तुला घ्यावं लागेल. Joshua said, take the first step in the Jordan River, then it will divide. यहोशुआ म्हणाला की यार्देन नदीमध्ये पहिलं पाऊल टाका, मग ती नदी दुभंगेल. No, but my socks will get wet. नाही, माझे मोजे ओले. आता Okay, socks will get wet, but you will not drown. माझे मोजे ओले होतील, मोजे ओले होणार. अरे पण तू बुडणार तर नाहीस ना, Because you have taken the step of faith. कारण तू विश्वासाचं पाऊल उचललं. मोजे ओले झालेलं परवडलं का जीव जायला हवाय? Say, जान बचाना. सॉक्स नहीं ले लेंगे, सॉक्स ही गीले हो रहे ना बेटा. waiting for more money to act, नाही, अजून थोडा पैसा येऊ दे, मम्मी करेल. more time, नाही, अजून थोडा वेळ पाहिजे बाबा. better weather conditions. नाही नाही, वातावरण चांगलं पाहिजे, हवामान चांगलं पाहिजे. माझ्या डोक्यावर असं कोणी बसू नका. But God works through obedience. अरे देव आज्ञा पालनातनं काम God करतो. doesn't work through conditions. देव कुठल्या वातावरणाला, परिस्थितीला बघून काम नाही करत. God will change your condition देव तुझी परिस्थिती बदलेल the ना. moment you obey. ज्या क्षणाला तू आज्ञा पालन करशील ना, देव परिस्थिती बदलेल. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. ओ ग्लोरी ग्लोरी, हालेलुया. आम्ही लोकांनी हे केलंय म्हणून आम्ही एवढं धाडसाने बोलतो. He works through obedience, not comfort. तो आज्ञा पालनातनं काम करतो, सौख्यातनं नाही. आराम से करेंगे नहीं, आराम प्रभु के लाइफ में आराम ही नहीं है. And progress begins when excuses end. आणि कारण संपली की प्रगती सुरू होते. Amen. आमेन. Ecclesiastes 11:4. उपदेश 11:4. If you wait for perfect weather, you will never plant seeds. उपदेशक If you 11:4. watch the clouds, you will never harvest. उपदेशकाचा 11वा अध्याय 4थं वचन असं म्हणतं, जो वारा वाहत राहतो तो पेरणार नाही, आणि जो मेघांकडे पाहत राहतो तो कापणी करणार नाही. Say, नाही, वारा खूप आहे, आज नको असं म्हणणारा कधी पेरणारच नाही. wind will always blow. कारण वारा तो रोजच वाहणार आहे. Till your death, even on your coffin it will blow. तू मरेपर्यंत आणि मेल्यावर तुझ्या कबर पेटीवर पण वारा वाहणारच आहे. वारा तो थांबने वाला है नहीं. तो कर ले ना बेटा. Waiting कर ले. too long एवढी वाट बघतो का? can cost you everything. एवढी वाट पाहिली तर आयुष्य सगळं पणाला लागे. आयुष्याची आहुती द्यायची का अशी?
It will cost you everything you were meant to do. अरे सगळंच पणाला लागेल की मग जे काही तू करायचं होतं त्यातलं काही केलं नाही आणि आयुष्य वाया गेलं. Because you are waiting for the perfect weather, कारण तू परिपूर्ण वातावरण होऊ waiting दे, for the perfect timing. हवामान चांगलं होऊ दे, परिस्थिती सुधरू दे, वेळ बरोबर येऊ दे. Say, sometimes some people keep on waiting for the right person to get married. कधी कधी काही माणसं लग्न करण्यासाठी सुद्धा योग्य माणसाची वाट पाहत Nobody is पाहतच राहतात. perfect here. आता परिपूर्ण कोणीच नाहीये. Nobody is perfect. परफेक्ट बंदा और बंदी कभी नहीं मिलने I वाली. mean, if I want a perfect man or woman in my life, मला जर माझ्या आयुष्यामध्ये एखादा परिपूर्ण पुरुष किंवा स्त्री पाहिजे आहे am I perfect first? तर पहिलं मी आहे का परिपूर्ण? It is Jesus who makes us perfect. येशू आपल्याला परफेक्ट करतात. मला परफेक्ट पाहिजे. पहिले आपण परफेक्ट आहे का ते बघा. लंगड़ा उसका घोड़ा है तो लंगड़ा तेरा भी घोड़ा है. Amen. तो थोड़ी तू बदल ले, थोड़ी मैं बदल लेता है. Proverbs 27 verse 1. नीति सूत्र 27:1. Do not brag about tomorrow because you do not know what a day may bring. नीति सूत्र 27:1 मध्ये बघा किती सुंदर वचन आहे. उद्याच्या दिवसाची फुशारकी विरू नका कारण एक दिवस काय प्रसवेल हे तुला काही ठाऊक नाहीये. So we don't know about tomorrow. अरे आपल्याला जर उद्याचं काही माहित नाहीये. See, you may say, आपण म्हणू शकू उद्या मी करणार नक्की. उद्या But मी नक्की. what if your life is only for today? आज रात्रीच मेलास तर नाही प्लेन भाषेत सॉरी What? आज रात्रीच घर प्रस्थान एक्झिट हो गया तो You will say tomorrow I'll go for the interview. तुम्ही म्हणा उद्या जाईन ना इंटरव्ह्यू को कल जाएंगे. What if somebody else gets that job tomorrow? उद्या आणि कोणाला ती नोकरी मिळाली तर कारण God had opened a miracle door for you today. देवाने तुझ्यासाठी चमत्काराचं दार आज उघडलं होतं ना. No, but you wanted to spend some time with your friends. नाही नाही मला मित्रांसोबत थोडी वेळ घालवायची होती ना. वेळ घालवायची होती का डोक्यात भुसा भरायचा होता. Sacrifice this. अरे याच तू अर्पण When कर. God opens an opportunity. देव संधी उघडतोय ना पटकन आज जा. देवाने दार उघडलंय ना. See, देवाने उघडलंय ना. delayed obedience and disobedience are very close. उशिरा केलेलं आज्ञापालन आणि आज्ञाभंग हे बहीण भाऊ आहेत. फार जवळचं नातं आहे. उशिरा केलेला आज्ञापालन आणि आज्ञाभंग हे सख्खे बहीण भाऊ आहेत. Amen. And they often look the same. दिसायला सारखेच दिसतात. They look सख्खे twins सख्खे दिसायला सारखे आणि जुळे तर सारखेच दिसतात ना. and they live in the same house आणि एकाच घरात राहतात and eat at the same table. आणि त्याच टेबलावर जेवतात. कोण? उशिरा केलेलं आज्ञापालन नावाचा माझा एक भाऊ आहे आणि आज्ञाभंग नावाची माझी एक बहीण आहे. दोघं आम्ही एकाच टेबलवर रोज जेवतो. And a late yes आणि उशिरा दिलेला हो can become a hidden no. लपलेला नाहीच असणार आहे तो. एवढा उशिरा हो केला तो नाहीच आहे. And that's why Hebrews 3:15 says, म्हणून इब्री करास 3:15 मध्ये लिहिलंय today, आज if you hear God's voice, जर तुम्ही देवाची वाणी ऐकली do not make your hearts hard. हार्डन नॉट युअर हार्ट्स. आपलं हृदय कडक करू नका. That's why David said, I hurry. म्हणून दावीद म्हणतो मी तर त्वरा करतो त्वरा. Today I hurry. आज मी लगेच तातडीनं And do not wait to obey your commands. आणि तुझं आज्ञापालन करायला मी वाट पाहत नाही. मी विलंब करत नाही. मी लगेच करतो. तातडीनं करतो. आज का आज. So the best time to obey was yesterday. तर आज्ञापालन करायची चांगली वेळ ऍक्च्युली काल होती. Are you getting me? कळतंय का? काल The होती. best time to obey was actually yesterday. ऍक्च्युली आज्ञापालन करायची वेळ काल होती. But still, तरी the second best time is right now. दुसरी बेस्ट वेळ आज है. कल किया नहीं भाई आज तो कर ले. So do not fear. भिऊ नको. And let not fear of the future stop your duty in the present time. आणि भविष्याच्या भीतीला वर्तमान काळातलं तुझं कर्तव्य भजवायला आडकाठी खालू देऊ नको. Because now is the moment का आताचा क्षण आहे. that will shape everything beautifully for you. आणि हा क्षण तुझ्या सगळ्याला सुंदर आकार देईल. Your tomorrow, if you want it beautiful, तुला जर तुझा उद्या सुंदर हवा असेल your action today is very important. आजची तुझी कृती फार महत्वाची आहे. Your time starts now. Amen. They say ना शर्यतीत Every hour प्रत्येक क्षण is making you old. प्रत्येक तास तुला म्हातारं करतोय. Every hour प्रत्येक तास is taking away
the life from you. तुझ्यातनं जीवन बाहेर काढतोय, वय वाढतंय, कमी The होत नाही. opportunity you are losing. तुझी संधी तू वाया घालवतोय. That's why David said, I run. म्हणून दावीद म्हणतो मी पळतोय, I run. मी तर पळतो लगेच तातडीने, I do not put it for tomorrow. मी उद्यावर टाकतच नाही, Now. आता. So God's instruction, तर देवाचं मार्गदर्शन, they do not come with when you feel like it. देवाचं मार्गदर्शन असं म्हणतच नाही ना की तुला जेव्हा वाटेल तेव्हा कर. Our feelings will come before death. देवाला माहिती आहे यांचे वाटणं यायचं कधी, ह्यांना असं मी पुढच्या क्षणाला मरणार आहे आणि त्याच्या आधी 1 मिनिट मला वाटलं करावं. What is the use? Your destiny is lost. काय फायदा, पुढच्या मिनिटाला तू मरणार आहे, Say. झाला आयुष्याचा संकल्प बर्बाद. So God's instruction, they come with a call to trust and obey Him without any delay. तर देवाचं मार्गदर्शन हे पाचारण घेऊन येतं की त्याला होकार द्या आणि उशीर लावू नका, आज्ञापालन लगेच करा. Because obedience does not wait for feelings. का आज्ञापालन भावनांची वाट बघत नाही की म्हणजे Obedience follows the truth. आज्ञापालन सत्यामागे चालतं, भावनांची वाट बघ. भावनांचा खेळ डेंजरस असतो, भावनांवर वाट नाही बघायची. Today you will feel something, tomorrow you will feel something आज else. काय, आज तुला असं वाटतंय, उद्या तुला तसं वाटेल. Your feelings will keep changing as भावना. you change your clothes. भावना बदलतात ना, रोज मिनिटाला भावना बदलतात, कपडे बदलतो तसे भावना बदलतात. But truth does not change. सत्य नाही ना बदलत. आणि जर सत्य म्हणतंय की आज्ञा पालन कर, तर ते सत्य आहे आणि सत्यमेव जयते आहे. से. तर कर और खुला हो जा. Trust in God. देवावर विश्वास ठेव की. If He has asked you to do something in the Word, trust Him. देव तुला या शब्दातनं काहीतरी करायला सांगतोय, कर, त्याच्यावर विश्वास ठेव. Amen. हो की नाही. देवाला धन्यवाद. Because I said yes to God. मी देवाला होकार दिल्यामुळे Today I am standing here to preach to you. आज मी तुम्हाला उपदेश करायला उभा आहे ना. हा, आम्ही पण नोकऱ्यांचा राजीनामा दिला ना, तर विचारच करत बसलो असतो, करे क्या, फिर क्या होगा, क्या खाएंगे, कैसे करेंगे. Somewhere you have to trust God. कधी कधी देवावर विश्वास ठेवायचा जेव्हा असं येतं. Proverbs 3, 5 and 6. नीतिसूत्र 3, 5 आणि 6. Trust in the Lord with all your heart. संपूर्ण हृदयाने देवावर विश्वास ठेवा. Do not depend on your own understanding. तू आपल्या सर्व हृदयाने परमेश्वराच्या ठाई भरोसा ठेव, आपल्या बुद्धीवर टेकू नको. In everything you do, remember Him, आपल्या सर्व मार्गात त्याची जाण ठेव, and then He will guide you. म्हणजे तो तुझ्या वाटा नीट करेल, He will guide you. तो तुला मार्गदर्शन करेल. Say, देवाशी संबंध ठेवायला लागेल बेटा. say, I love God so much माझं देवावर एवढं प्रेम होतं आणि आहे that whatever He tells me, I do it. की देव मला जे सांगतो ते मी करतो. In John 14:15, योहान 14वा अध्याय 15व वचन, Jesus said, येशू म्हणाले, if you love me, you will obey my commands. तुमचं माझ्यावर प्रेम असेल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. Amen. आमेन. Joshua himself said योशुआ पण म्हणाला, in Joshua 24 verse 15, योशुआ 24:15, choose today whom you will serve. तुम्ही आज निवडा तुम्ही कोणाची सेवा करणार आहे. But as for me and my family, मी आणि माझा परिवार म्हटलं, we have decided to serve the Lord. आम्ही ठरवलं आम्ही देवाची सेवाच करणार आहे. So David used a double expression here. तर दाविदाने इथे दुप्पट हावभाव वापरले. He said, I made haste दावीद म्हणतो मी घाई केली, and I delayed not. मी त्वरा केली आणि मी विलंब लावला नाही. See, I made haste मी त्वरा केली and I saw that I didn't delay it also. आणि मी विलंब सुद्धा लावला नाही. So he was covering all his bases. म्हणजे तो संपूर्ण त्याचा पाया कव्हर करून बोलत होता And he's saying, आणि म्हणत होता, I ran towards the goal मी त्या ध्येयाकडे धावलो and I cut the ropes that were holding me back. आणि पाठीमागे ज्या दोऱ्या मला खेचत होत्या त्या फायनली मी कट ऑफ, Yes. कापल्या. आम्ही कापले. And it's not that hard. You have We to are cut living. it off. करायला लागतं. Sometimes you have to cut off your relationships, कधी कधी नाती सुद्धा तोडायला your लागतात. relatives, नातेवाईकांना कधी कधी तोडावं your लागतं. old-time friends, जुने मित्र कधी कधी तोडावे your लागतात. party friends, पार्टीचे your मित्र कधी drinking कधी, friends, दारू पिणारे मित्र कधी कधी तोडावे your लागतात. addiction friends. तुझे व्यसनी मित्र कधी कधी तोडावे लागतात. You have to cut that rope. करायलाच लागतं, त्या दोऱ्या तोडायलाच लागतं. आम्ही तोडलेल्या आहेत. And we are Unless very you happy. cut the rope, you cannot move forward. तुम्ही त्या दोऱ्या कापल्याशिवाय खुश होणारच नाही You cannot move forward. आणि पुढे जाता येणारच नाही. करावं तर लागेल. So what ropes are you holding on today? कुठल्या दोऱ्या धरून बसलायस एवढा? Because काय I आहे? have no ropes. माझ्या मागे काही दोऱ्याच नाहीयेत. That's why I'm running faster. म्हणून मी असा सुटलोय ना पटावाडा. मी ना स्वतः स्वस्त बसतो ना माझ्या टीम मध्ये काम करणाऱ्यांना स्वस्त बसू देतो. जल्दी See, I cut Jaldi. off all emotions.
सगळ्या भावना तोडल्यात मी, All emotions I've cut off. सगळ्या भावना मागे. आणि मी तुम्हाला म्हंटल मी आधी अशी नव्हते, पण मी आता अशी झालेली आहे. मी ही सगळं कट. So what rope are you holding on today? कुठली दोरी धरून बसलायस एवढा? असं ते काय आहे? Is it a quiet time? काही शांत वेळ You are thinking, no, I will not move now की तू today. विचार करून म्हणतो की नाही आज नाही मी काही निर्णय घेणार बाबा. Is it related to sin? काय काही कुठलं लपलेलं पाप आहे? Say, काय आहे? stop thinking and start turning to God. विचार करायचे सोड रे, देवाकडे एकदाचा कायमचा वळ. Put on your boots because your king is calling you. तुझे बूट घाल, तुझा राजा तुला हाक मारतोय. Amen. And his business always requires haste. आणि त्याच्या व्यवसायात घाई तर नेहमी करावीच लागते. Amen. प्रभूच्या व्यवसायात घाई तर करावीच लागते. Look at David. दावीद His statement त्याचं विधान in 1 Samuel 21:8. 1 शमूएल 21:8. David said, 1 शमूएल 21:8 मध्ये दावीद म्हणाला, because the king's business requires haste. 21:8 मध्ये Read it. तुम्ही वाचा, उघडा 1 शमूएल 21वा अध्याय 8वं वचन. दावीद अहिमलेखाला म्हणाला, येथे तुझ्याजवळ भाला तलवार नाही का? राजाचे काम निकडीचे आहे, म्हणून मी आपल्या हाती आपली तलवार आणि आपली शस्त्रे घेतलेली नाहीत, कारण राजाचं काम निकडीचं आहे. Say, his business, the king's business required haste, so I came without the sword. राजाचं काम निकडीचं, म्हणजे निकडी या शब्दाचा अर्थ आहे राजाचं काम घाईचं आहे, आणि म्हणून मी घाईनं निघालो. मी हातात तलवार शस्त्र बिस्त्र काही न घेता आलोय, बिकॉज देर इज अर्जन्सी. माय किंग इज कॉलिंग मी. And so tomorrow if I require sword, my God will provide. आणि उद्या मला जर तलवार लागलीच तर माझा देव मला Your देईल. obedience will make God to make provision for a sword. तुझं आज्ञापालन देवाला तुला प्रसंग पडल्यावर तलवार द्यायला लावे. You don't sit in your house sharpening your sword. तू तुझ्या घरात तलवारीला धार लावत बसू नको राहू. First obey God, पहिले देवाचं आज्ञापालन कर, and God will provide a sword for देव you. तलवार पुरवेल. देवाचं प्रेम आहे आपल्यावर, मरायला सोडेल का देव आपल्याला? असं You प्यार obey. करत नाही. God will divide the Red Sea अरे for you. देव तांबडा समुद्र तुझ्यासाठी दुभंगेल, मिस्र देश सोडता खरा. Say. So what is the one thing God told you to do this morning? तर आज सकाळी काय ती एक गोष्ट देवाने तुला करायला सांगितली रे, That which you haven't yet started? जी अजून तू सुरू नाही केली? Because God speaks in our heart. देव आपल्या हृदयात बोलतो. You have to write it down लिहून ठेवायचं and do it before you eat the next meal. आणि पुढचं जेवण जेवण्या अगोदर करून टाकायचं. Amen. आमेन. If he had asked you to forgive somebody त्याने- before you eat the next meal, do it. त्याने तुला कोणाला क्षमा करायला सांगितलं असेल, पुढचं जेवण जेवण्या अगोदर क्षमा करून टाक. Say, त्याने तुला केली ना, यू पास इट ऑन. immediately. लगेच. त्याने Proverbs, मला केली ना, मी दुसऱ्यांना देऊन टाकायची. Proverbs 21:5. नीतिसूत्र 21:5. But the plans of the diligent lead surely to profit, but everyone who is hasty comes only to poverty. नीतिसूत्र 21:5. उद्योगाचे संकल्प केवळ समृद्धी करणारे आहेत, परंतु प्रत्येक उतावळा केवळ दारिद्र्याकडे धावतो. See, the diligent, it is बघा. not just a hasty fellow without connection with God. म्हणजे देवाशी संबंध न ठेवता उगीच आपला घाईघाई करणारा माणूस नव्हे बर का. देवाशी तसा संबंध पाहिजे, मग तुम्ही उतावळे होऊन देवाची कामं करा, आज्ञापालन करा. So David made haste to obey. दाविदाने आज्ञापालन करण्यात घाई केली Diligency means haste. आणि त्याने तत्परतेनं ते करून टाकलं, घाईघाईनं करून टाकलं. So David made haste to obey, तर दाविदाने आज्ञापालन लगेच केलं. but a fool makes haste to rush into his business. पण जो मूर्ख असतो ना, तो असा उतावळा होत राहतो. नुसतं उतावळं व्हायला There सांगितलेलं are नाही. people who want to get into business and they are hastening. काही लोकांना काही व्यवसाय करायचे असतात, घाईघाईने Like that उतावळ. rich man, तो श्रीमंत माणूस he was hastening in his life. एकदम घाईघाईने उतावळ करून I'm going to आपल्या- bring down this barn. मी हा कोठार, मी हे I'm going to कोठार, build bigger ones. मी हे भांडार पाडणार, मी अजून Moving मोठं very कोठार. fast in एकदम life. पट 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 पट. But that night he died. पण त्या रात्रीच मेला. देवाशी संबंध न ठेवता केलेली घाई दारिद्र्य आहे. Amen. देवाच्या संपर्कात आणि नात्यात राहून पटकन केलेलं आज्ञापालन सुख समृद्धी आहे. He tries to get rich quick through shortcuts. तो पटकन शॉर्टकट मारून श्रीमंत व्हायला बघत होता, बाकी काही नाही. And he acts on emotions without a plan. आणि भावनांवर काम केलं, योजना काही नाही, असंच
लगा किया. And this kind of haste is reckless. आणि असली घाई कामाची नाही. It's like a driver who is cutting off all the red lights. हा असा ड्रायव्हर म्हणायचा की ज्यांनी सगळे सिग्नल तोडले. Why? का? Just because he wants to get to the store मला त्या दुकानात पोचायचं आहे. that is not even opened yet. जे दुकान अजून उघडलंही नाही त्या दुकानात पोचायला तू सगळे सिग्नल तोडून जातो का रे? Because I have to be first in that नाही, shop. पहिला मी पाहिजे ना दुकानात. तुम्ही कोण Because आहे? iPhone 17 has just been. आयफोन 17 आता लॉन्च झालाय, मला तो पहिलाच. तू कोण आहे पहिला घेणारा? And such things leads to poverty. अशा गोष्टी दारिद्र्याकडे नेतात. आणि काय? Because it lacks wisdom. कारण ज्ञान नाही, It lacks foundation. पाया नाही. Hasty things in God's word and obedience is right blessing. देवाच्या शब्दात घाई करा, आज्ञापालनात, देवाच्या आज्ञापालनात घाई करा, ते आशीर्वाद बरोबर निघतात. Amen. पण बाकी देवाशी काडीवर संबंध नाही आणि नुसतीच घाई घाई, ती अति घाई संकटात नाही. See, David made haste concerning his destiny. दाविदाने त्याच्या संकल्पाविषयीनं घाई केली. His obedience to God. देवाच्या आज्ञापालनात सुद्धा त्याने घाई केली. And the use of his talents for God. आणि देवाने ज्या कला त्याला दिल्या होत्या त्या कला देवासाठी वापरण्यात त्याने घाई केली. He did not hide it in the napkin in the earth. त्याने काही ते नॅपकिन मध्ये असं कुठे पुरून ठेवलं नाही. No. नाही. Right from his youth days, he was completely racing after God. जवानीपासून तो देवाच्या मागे लागलेला होता. He was not wasting time. वेळ नाही वाया घालवली. Even when he was taking care of the sheep, he was in connection to God. बापाची मेंढरं सांभाळताना सुद्धा त्याचा संबंध देवाशी व्हेरी मच होता. And this is not recklessness. आणि ह्याला काही असं बेशिस्त जीवन म्हणत नाही. It is called priority. याला म्हणतात प्राधान्य. तुझं प्राधान्य काय? व्हॉट इज युअर प्रायोरिटी इन लाईफ? Say, प्राधान्य काय आहे? we should know our priority. आपल्याला प्राधान्य कळलं पाहिजे ना की पहिला देव म्हणजे देव. Amen. When God says forgive, priority. आणि देव म्हणतो क्षमा, नंबर 1 ला माझ्या यादीत क्षमा. David does not wait. दावीद वाट नाही बघत, He suddenly forgives people. लगेच क्षमा करून टाकतो. मला वाटल्यावर मी करीन. यू आर ऑन अ रेड फ्लॅग. डेंजरस आहे ते. When the Spirit of God said to David, turn right, he would turn right. देवाचा आत्मा दाविदाला म्हणतो की उजवीकडे वळ, वळ, लगेच वळ. David runs दावीद धावतो. because कारण this is not rushing into a trap. हे काही कुठल्या जाळ्यात अडकायला आपण घाई करत नाहीये. It is taking a refuge under the wings of God. देवाच्या पंखांखाली आश्रय घ्यायला आपण घाई करतोय. घाई It's like a person who sees his house on fire. हे असं आहे ना, एखादा माणूस आपल्या स्वतःच्या घराला आग लागलेली बघतो. He doesn't sit down and make plans that he will leave that house after 3 days. तो थोडं खाली बसून मग योजना करतो की 3 दिवसांनंतर मी हे घर सोडणार. No, he makes haste to come out. तो घाईनं त्यातनं बाहेर पडायचं बघतो. 3 दिवसांनंतर वगैरे नाही, आग लागलीये, आता बाहेर निघा. I will hurry. मी घाईघाईने बाहेर निघणार. Say, in the same way, तसंच when God says something in the Bible, देव बायबल मध्ये जर काही सांगतोय, I will hurry and not delay to obey your commands, मी Lord. पटकन तुझ्या आज्ञापालन करणार, मी विलंब करणार नाही. ऍज सिम्पल ऍज दॅट. असा Amen. या गोष्टींचा चोथा होतो काही लोकांकडून. इट्स व्हेरी सिम्पल. Amen. Some people are very fast to make money but very slow to pray. काही लोक पैसा कमवायला फार वेग लावतात, प्रार्थना करायला एकदम मंद, म्हणजे असे मतिमंद. मंद नाही, मतिमंद. Say, मतीच मंद. प्रेयर हो रहा ही नहीं उससे, और पैसा कमाने को घाई है. ऐसा मिलता है? early morning he will get up to open his shop, पाटे पाटे जाऊन दुकान but उघडायची he will घाई. not get up early morning to pray. कधी पाटे उठून प्रार्थना नाही केली. Say, priority. प्राधान्य सेट करा ना काहीतरी. You have to swap your speeds today. थोडस आपला हा जो वेग आहे ना, ही जी गती आहे ना, ती बदला. जिथं लावायची तिथं वेग लाव. And we have to make a diligent plan for our work, आणि अगदी तत्परतेनं आपल्या कामासाठी योजना कर. God's work. देवाच्या कामासाठी योजना कर. Say, you have to hasten to worship God. घाई न. देवाची आराधना म्हटलं की घाई नाही. You have to hasten to pray. प्रार्थना म्हटलं की घाई नाही. Hasten to come to church. चर्चला जायचंय म्हटलं की घाई नाही यायचं. Hasten to say yes to God. देवाला हो म्हणायचं आहे, घाईने हो म्हणायचा. कारण ही कामं फार गंभीर आहेत. याच्यात उशीर केला Say, तो पुरा फिर now some बेड़ा people गर्क. will say, काही लोक म्हणतील, those who believe in God will not make haste. जे लोक देवावर विश्वास ठेवतात ते घाई करत नाहीत असं वचन आहे. Because Isaiah 28:16 says, so, यशा 28:16 लिहिलेलं आहे, he that believes shall not make haste. जो विश्वास ठेवेल तो घाई करणार नाही असं लिहिलंय. And so they are often trying to slow you down आणि म्हणून ते तुम्हाला नेहमी असं जरा हळू जरा हळू जरा हळू असंच करतात. when God is telling you to run. आणि देव तुला म्हणत असतो की जरा पटकन धाव आणि हे संपव. See, there is no contradiction here between David's haste to obey and Isaiah's
steady faith. दाविदाची आज्ञा पालनासाठीची घाई आणि इथे यशा विश्वासात तत्पर राहायला जे मागतो इथे विरोधाभास नाहीये. Because कारण the answer lies in the kind of speed each verse is talking about. उत्तर याच्यात आहे की दोन्ही वचनांमध्ये ज्या गतीविषयी लिहिलंय ती गती. See, one is about obedience, एक आज्ञापालनाविषयी बोलतोय, the other is about anxiety. दुसरं चिंतेविषयी बोलतोय. Are you getting me? यशा चिंतेविषयी बोलतोय. He's not talking about disobedience. तो आज्ञा भंगाविषयी बोलत नाही. He is saying, यशा he म्हणतो who believes जो विश्वास ठेवतो will not make haste, means will not be anxious. तो घाई करत नाही. जो विश्वास ठेवतो तो घाई करत नाही म्हणजे जो विश्वास ठेवतो तो टेन्शन घेत नाही. Are you getting me? कळतंय का? So they are two different things. तर हे वेगळं आहे दोन्ही And the condition also is different. आणि अवस्था पण वेगळ्या आहेत दोन्ही. Amen? आमेन. And so in Isaiah 28, तर यशा 28 मध्ये the leaders of Israel were terrified इस्रायलचे लीडर सगळे घाबरले होते because of the invading army that was coming. कारण की ते सैन्य छापा घालायला येत होतं त्यामुळे. And so they were making haste by running to Egypt. आणि म्हणून ते मिस्र देशाकडे धावून घाई करत होते. Why? का? To take help from them. की त्यांच्याकडे जाऊन आपण त्यांच्याकडून मदत घेऊ. So Isaiah is saying, don't make haste. तर यशा त्यांना म्हणतोय की अशी घाई करू नका. Don't take help from Egypt. अरे मिस्र देशाकडनं मदत घ्यायची घाई करू नका. Relax. आराम. Trust in God. थोडं देवावर विश्वास ठेवा. See, मिस्र देशाकडनं मदतीसाठी घाई नको. So तो both are मिस्र देश- different. म्हणजे दोन्ही घटना वेगळ्या आहेत. see, he is saying, don't panic. तो म्हणतो असं गोंधळून जाऊ नका. And so that was the haste of panic. आणि ती गोंधळलेली घाई होती यशातली. Amen. हे लोक करत होते. So when Isaiah says, the one who believes shall not make haste, तर यशा जे म्हणतो जो विश्वास ठेवतो तो घाई करत नाही. he is saying, तो म्हणतो those who believe जे विश्वास will ठेवतात not panic when trouble comes. ते गोंधळत नाही त्रास आल्यावर. Say, गोंधळ stand गोंधळ- still and see the salvation of the Lord. शांत उभा राहा. देव देतो ते तारण पहा. So both the conditions are different. दोन्ही अवस्था वेगळ्या आहेत. Amen. आमेन. Are you getting me, people? कळतंय का मी काय म्हणतोय बेटा? Faith will always give you a steady pace. विश्वास नेहमी तुला एक सातत्याची गती देईल. It will always take the jitters out of your आणि life. नेहमी तुझ्या आयुष्यात नाही जी भीती पोटात गोळा आला ते गोळेच काढून टाकेल पोटातून. Amen. पोटात गोळा कशाला येतोय सारखा? हा? प्रभू आहे ना आपल्या बरोबर. Amen. गोळा. So when David says, दावीद जेव्हा म्हणतो I make haste, मी घाई करतो he is talking about priority. तो प्राधान्य सेट करतोय की मेरे लाइफ में प्रायोरिटी नंबर 1 पे ये, 2 पे ये, 3 पे ये. See, like when your father is calling, the child runs. जसं जेव्हा वडील हाक मारतात लेकरू धावत येतं ना. Why? का? Respect. आदर. Obedience. रिस्पेक्ट आहे. आज्ञापालन. आदर आज्ञापालन. When his friend calls, मित्रांनी हाक मारली he says, मी चहा पिऊन येतो. आरा चाय पी के आता. See, it's a difference. फरक आहे ना. मित्राने हाक मारली आरा चाय पी के आता हूं. डॅडीने हाक मारली लगेच हजर. See, फरक आहे ना. because this is the speed of love. This is the speed of respect कारण to your father. एक प्रेमाची गती आहे. जेव्हा वडील बोलवतात तेव्हा जाण्यात एक प्रेमाची गती आहे. एक आदराची गती आहे. बाप बोलवतोय जायला पाहिजे. Amen. My Amen. God has written this Bible for तसं me. माझ्या देव बापाने हे बायबल माझ्यासाठी लिहिलंय. And he is telling me something. आणि तो जर मला काही सांगतोय I have to run माझ्या बापापेक्षा महान बाप हा आहे. because I respect my heavenly मग मला father. जायलाच हवं ना. माझ्या स्वर्गीय बापाचा मी मान करतो. And so this is the kind of speed that gets the work done. अशा पद्धतीची God. गती काम करून देते बेटा देवाचं. Amen. आमेन. नाही तो आमच्यावर जेव्हा पाचारण आलं आम्ही जर नुसते विचारच करत राहिलो असतो तर काय झालं असतं. See Israel at the Red Sea. इस्रायल तांबड्या समुद्रापाशी होता They तेव्हा बघा. panic गोंधळले and they scream. ओरडा लागले. They're running in हे circles, असे सैरावैरा धावतात packing their baggages. आणि सगळ्या पिशव्या परत बांधायला लागले. And they're saying, we are going to die आणि now. म्हणते आता आपण मरणार आहोत. Let us go back to चला चला Egypt. परत चला मिस्र देशात परत चला आपण मरणार आहे आता. Before the chariots get here, we will turn back and tell them we are returning back. ते मिस्री रथ आपल्यापर्यंत पोचेपर्यंत आपण ऑलरेडी त्यांना सांगून टाकू आम्ही हार मानली आम्ही मिस्र देशात परत येतो आम्हाला घेऊन जा. They are all returning back. सगळे परत झाला तो यार. Moses standing on the rock. आणि मोशे खडकावर उभा आहे. He is not moving. मोशे नाही हलत. He is completely still. मोशे अगदी शांत उभा आहे. And he says, म्हणतो fear not. भिऊ नका. Stand still शांत उभे राहा. and see the salvation of the देव Lord. देतो ते तारण पहा. नाही तर यांची तयारी होती परत And जायची. this is Isaiah 28. हे यशे 28 ही घाई Don't make haste. मिसर देशात परत जायची घाई. ती घाई करू नको. So haste
in God's work is different from haste with panic. देवाच्या कामासाठी केलेली घाई वेगळी असते आणि हे मिसर देशात परत जायची घाई ती वेगळी असते बेटा. ते लुटून नेईल तुला. Amen. ते मिसर आहे. And so Moses was the one who believed, मोशेनी विश्वास ठेवला and that's why he did not make haste in म्हणून panic. तो गोंधळून त्याने उशीर केला नाही किंवा घाई केली नाही. But the moment God said, पण ज्या क्षणाला देव बोलला, Moses, मोशे go forward, तू पुढे जा, I have to make haste now. मला आता घाईनी पुढे गेलं Because पाहिजे. God said, देव बोललाय. see, देव त्याला are you म्हणाला. getting me? कळतंय का? God आता said. आता मला घाईनी पुढे गेलं पाहिजे. देव बोललाय. So Moses was the first one to move. तर मोशे पहिला पुढे गेला. See, Amen. God said move. देव म्हणाला पुढे जा. He did not delay in the command. उशीर नाही केला त्याने, अजिबात उशीर केला नाही. And he refused to panic at the आणि circumstance. नाकारलं की मी गोंधळणार नाही, अजिबात नाही. See, but he knew that there is a Red Sea before पण him. त्याला माहिती होतं की पुढे तांबडा समुद्र आहे. But God said move. पण देव म्हणालाय ना पुढे जा. I will obey. मी आज्ञापालन करणार आहे. देव बोललाय पुढे जा. See? And so this is where a lot of people get confused. हे इथेच खूप माणसं गोंधळतात. And that's why Proverbs 21 is different from what David says. म्हणून यशा नीतिसूत्र 21 वेगळं आहे. Amen. दावीद जे बोलतो त्याच्यापासून हे वेगळं आहे. Are you getting me, people? तुम्हाला समजताय का मी काय म्हणतोय? So David's hurrying is like Moses hurrying now. तर आता दाविदाची घाई मोशे घाई करतो तशी घाई आहे. This is not reckless hurrying, it is because God said ही go. अस्तव्यस्त घाई नाहीये. देव त्याला म्हणतोय म्हणून तो घाई करतोय. Amen. आमेन. So this is not careless speed. तर ही निष्काळजीपणे घेतलेली गती नाहीये. It is intentional obedience. मुद्दामून केलेलं आज्ञापालन आहे. Because मला when देव- truth is clear, कारण जेव्हा सत्य क्लिअर असतं ना, delay will become disobedience. उशीर आज्ञाभंगात बदलतो रे. सत्य क्लिअर आहे ना, पुढे सगळं चित्र क्लिअर आहे ना, देन वाय डिले मा. Amen. So one verse we saw warns against rushing without wisdom. तर एक वचन आपल्याला सांगतं की ज्ञान न घेता घाई करणे कुठं जाते. And the other encourages us to respond quickly to God's clear आणि instruction. दुसरं आपल्याला असं सांगतं की देवाने जर क्लिअरली मार्गदर्शन केलंय तर मग घाईने उरकून टाक. So they are not contradicting तर each इथे other. एकमेकांना ते विरोधात नाहीयेत, They are balancing each other. संतुलन आहे. दोन्हीचे अर्थ वेगळे आहेत. Amen. Amen. Yes, plan carefully, हा, प्लॅनिंग करताना काळजीपूर्वक करा, नाही असं but नाही, obey quickly. पण जरा आज्ञा पालन पटकन करा ना. प्लानिंग में 5-10 साल निकल गए तो फिर आगे कभी सत्ता कब बनेगी Amen. और राज कब करेंगे. And once you know the truth, आणि एकदा सत्य कळलं hesitation is stupidity. मग डगमगणं मूर्खपणा आहे. सत्य कळलंय ना, मग एवढं कशाला डगमगायचंय. See, the worldly people hasten to for their ambition, for their business, for their life. जगिक लोक कसं आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करायला धावतात, आयुष्यासाठी धावतात, They run fast, एवढं पटापटा धावतात but in the wrong direction. चुकीच्या दिशेने. They are like Gehazi. गेहाजी सारखे. See, other times he didn't rush. इतर वेळेला गेहाजीनी पटपट धावून नाही घेतलं. See, ना- Elisha ना- said, "Go and do this." अलिशा म्हटला जाऊन हे कर. Hadu, hadu, hadu. तेव्हा एकदा असा एकदम आराना करताना, But see, when he came to know Naaman is going home, he ran after him. जेव्हा त्याला कळलं नामान घरी चाललाय तेव्हा बरा धावला. See, there he could run. तिथे बरा धावला. When it came to God's work, he couldn't run. देवाच्या कामात का नाही धावला. अलिशा बोलवतो, सर बुला रहे तभी नहीं आया. So some people are like Gehazi. काही असतात गेहाजी, They are rushing after things that do not matter अशा गोष्टींच्या मागे घाई करत असतात की ज्या गोष्टींनाच अर्थ नाही, and miss what truly matters. आणि खरोखर ज्या गोष्टींना अर्थ आहे त्या गोष्टी ते करतच And नाही. that is not wisdom. त्याला ज्ञान म्हणत नाही, हा मूर्खपणा आहे. They will run to business, but they will come walking to church. व्यवसाय करायला धावत जाणार, चर्चला येताना चालत. अरे थोडं बिगी बिगी, थोडा बिगी बिगी करो. When it is for God, you have to rush. देवासाठी घाई करायची. देव म्हटलं तर घाई पाहिजे ना. चर्च आहे, See? देव आहे तो. And वचन because that आहे. is not wisdom. ह्याच्यात ज्ञान पाहिजे, बाकीचं केलं तर ते ज्ञान नाहीये. It is foolishness dressed like urgency. तो मूर्खपणा आहे. मग तो मूर्खपणा तात्कालिकतेचे कपडे घालून आलाय. Amen. In 2 Kings 5:20, 2 राजे 5:20 म्हणतं, Gehazi said, गेहाजी बोलला, "My master was too kind. I will run after him and get something from him." 2 राजे 5वा अध्याय आणि त्यातलं 20व वचन म्हणतं बघा.
तेव्हा देवाचा माणूस अलिशा याचा गडी गेहाजी म्हणाला, पहा, या आरामी नावानाने जे आणले ते माझ्या धनाने त्याच्या हातून न घेता त्याला जाऊ दिले आहे. यहोवा जिवंत आहे, मी त्याच्या मागे धावत जाऊन त्याच्यापासून काहीतरी घेईनच. Say, मी धावणार. See, हा, he didn't मी say me. त्याच्या मागे धावत जाऊन त्याच्याकडून He घेणार. didn't say I will go leisurely. असं आरामाने चालत जाऊन घेणार नाहीये मी. No, I will run. मी धावून जाऊन घेणार आहे. See, when it comes to God, he couldn't run. His feet were हा? lost. देवाच्या कामासाठी अलिशाने हाक मारली तेव्हा नाही घाईघाईनी पळत आला. Hmm. नामान जातोय, नामान गिफ्ट द्यायला मागत होता, माझ्या सरांनी घेतली नाही तर मी तर जाऊन पटकन घेणार आहे See बाबा. how they can apply wisdom for all these things. या गोष्टींमध्ये बरंच ज्ञान वापरतात. But for God, they have no wisdom. देवा विनाशकाले विपरीत बुद्धी इसको बोलते, विनाशकाले टेढ़ी बुद्धी. Like when you hear there is fire in the house and you panic समजा तुला ऐकू आलं घरात आग लागली आणि तू and you गोंधळला, are screaming and running in circles तू ओरडतो गोल गोल फिरतो and you forget also where the door is now. आणि तू विसंब त्याच्यातून विसंब घर का दरवाजा किधर है. Say, and then suddenly you say, मग अचानक तू म्हणतो, oh, I remember that favorite socks that I bought. I have to take it अरे back. माझे ते आवडते मोजे राहिले रे बॅगेत टाक. अरे मोज्याला आग लागू दे I say बेटा. that roof is falling on your head. हाँ, डोक्यावर छप्पर मोजाला आग लागू दे, पाय जळले तर वो मोजा क्या हाथ में पहनेंगे. अरे कम ऑन. See, that is foolish haste that leads straight to trouble. ही मूर्खपणाची घाई आहे की नाही जी त्रासात Where नेते. you have to sacrifice your life, there you don't. जिथं तुला आयुष्याचा अर्पण केला पाहिजे त्या वेदीवर तू अर्पण करत नाही. Here you don't have to sacrifice your life for that socks, you want to die. जिथं मोजांसाठी जीव द्यायची गरज नाही त्या मोजांसाठी तू जीव देतो. See, godly haste is very different. बघा, दैवी घाई वेगळी असते, It looks very calm. शांत दिसते. ती दैवी घाई शांत Even दिसते. when it is fast, it is calm. ती घाई असली तरी शांत असते. ती दैवी घाई आहे. And you hear if you hear there is fire in the home आणि समजा तुम्ही ऐकलं घरात आग लागली तुमच्या and you are very calm, आणि तुम्ही एकदम शांत, what do? तुम्ही काय करता. You don't chase after the best shoes that you always loved or the best coat you always loved. No, you will run to your family first. तुम्ही पहिलं तुमच्या परिवाराकडे धावाल ना. Pick का up नाही? your wife, माझं pick up आवडतं. your son, pick up your daughter. बायकोला, मुलांना, ह्यांना त्यांना And घरच्या then bring लोकांना them out. घरच्या लोकांना पहिलं बाहेर काढाल. And तो say, आवडता forget ब्लेझर आणि everything बूट, else. बाकीचं सगळं तुम्ही सोडूनच द्याल ना. माझा आवडता कोट, माझा आवडता सूट गेला, माझे बूट गेले, इथं जीव जायच्या बेतात आहे. That is true speed. हा खरा वेग, That is calm speed. शांत वेग, That is clear. क्लिअर, That is correct. बरोबर, करेक्ट करेक्ट करेक्ट, Are you getting me, people? 100% करेक्ट. Run with purpose. संकल्पाने धावा. Amen. संकल्पाने गाजर घेऊन धावा. गाढवाच्या डोक्या पुढे गाजर बांधले आणि Isaiah- धावतो तसं नको. Isaiah 40:31 says, यशा 40:31 म्हणतं, those who wait for the Lord will gain new strength. यशा 40:31, जे परमेश्वराची प्रतीक्षा करतात ते आपली शक्ती नवीन करतात. Say, so when you are waiting upon God, जेव्हा तू देवाचरणी वाट पाहतो you will get strength to run, to fly like an eagle. तुला शक्ती मिळेल गरुडाप्रमाणे उडायला, धावायला. Amen. आमेन. बेटा, हे वचन खरं आहे. ही सगळी वचनं खरी आहेत. Amen. प्रभूचं वचन आहे हे. कधीतरी ट्राय करा. And that's what I do. मी तेच करतो. Every morning I get up. रोज सकाळी असा उठतो ना I go in my room. आणि जातो I माझ्या seek प्रेयर my मध्ये, Lord's face. गुडघे टेकून प्रभूला शोधा. There I will make haste. तिथं मी घाई करतो. You tell me come for a movie and लवकर या सकाळी तुम्ही 4 मला वाजता. I will not come. मूवी बघायला जाऊया सकाळी 4ला या. आय एम सॉरी, मी नाही येणार. You go. सकाळी 4ला मूवीला मैं नहीं देखता. I बहुत want बच्चे बहुत अवार्ड नको, मेरे को देखने का ही नहीं. Yes. Some people काही लोक असे असतात, early morning 3 o'clock they will get up. पहाटे पहाटे 3 वाजता उठतात. हा ते तिथं पिक्चर. का बरं घाई एवढी? कुठं मुंबईला जायचं? हो का? अगं बाई, मुंबईला सकाळी 9 वाजता शो आहे म्हणून आम्ही इथे पुण्यातनं पहाटे 3 वाजता उठून 4ला निघणार आहोत. मुंबईला शो बघायला जायचं का? Okay, if you have time, नाही, enough ठीक आहे. time, okay, you can वेळच go. वेळ तुझ्याकडे असेल तर जा, म्हणजे अशी काही मनाई नाहीये. You can go anywhere you want. Yes, You have तुम्हाला हवं तिथे तुम्ही जा. freedom. यू आर युअर ओन बॉस.
But see, there are certain things you need to know. There is a time for पण everything. कसं असतं बेटा, काही गोष्टी समजून घ्यायच्या असतात. प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते. Because see, I know it. मला माहित आहे ना, मी एकदमच बावळट आणि असं तर नाही ना. I know I have to do God's work. मला माहिती आहे ना, मला देवाचं कार्य करायचं आहे Rest ना. of the things, बाकीचं if I get time, I will do. मला वेळ मिळाला तर मी करीन. देवाचं काम करायचंच आहे. I have my birds at home. माझे पक्षी आहेत माझ्या घरात. रिको, कोको and Rico. कोको रिको. They always want to play with me. त्यांना नेहमी पास्टर बरोबर Pastor, you'll be calling me. पास्टर सारखा होतो हाक मारतो पास्टर. But I don't go because he calls me कोको often. सारखी हाक मारतो म्हणून मी जातो का? No, when I have free time, I will go to. मला वेळ मिळाला तर मी कोकोकडे जाईन. See, because I am living in my destiny, he is not. कारण मी माझ्या संकल्पात जगतोय, कोको नाही. He doesn't have a destiny. कोकोला काय संकल्प आहे? He doesn't have to go to heaven or hell. कोकोला काय स्वर्गात जायची घाई आहे का नरकात? But I have to. पण मला आहे ना, I have to avoid hell. मला नरक टाळायचं आहे ना. I have to make heaven. मला स्वर्गात जायचं आहे I ना. want rewards. मला प्रतिफळ हवंय ना. मग कोको रिको You घेऊन see, बसलो कसं होईल? people finishing their PhDs at age 35 लोक 35ला PhD पूर्ण करतात. and they are still collecting degrees like trophies on a shelf. अजूनही डिग्र्या घेत आहेत, जसं ट्रॉफीज गोळा करून शेल्फवर ठेवायच्या. And then they say, मग म्हणणार, okay, now I'll think about marriage. आता मी लग्नाचा विचार करेन. As if life has been waiting patiently for them to decide. जणू त्याचं आयुष्य किंवा तिचं आयुष्य धीराने वाट बघत असेल त्यांची. And by the time they seriously start looking, आणि गांभीर्याने सगळं बघण्यापर्यंत they're already 40 40 येते. and wondering why everything feels delayed. आणि मग असं वाटायला लागतं म्हणे इतनी देरी कैसे हो गई? See? कैसे तूने करी करके हो गई? Because you can prepare forever and still miss the moment. कारण तयारी तू आयुष्यभर करशील पण क्षण निघून जाईल. Are you getting me, people? गाड़ी में बैठ लो, पहले आप में कहीं गाड़ी ही ना निकल जाए. There's a time for everything. प्रत्येक गोष्टीला वेळ असते. Ecclesiastes 3:1 says, उपदेशक 3:1 there is a time for everything under the sun. सूर्याखाली प्रत्येक गोष्टीला एक वेळ आहे. And also says, and a season for every activity under the heavens. आणि स्वर्गाखाली प्रत्येक कृत्याचा ऋतू आहे. See? And so Amen. by the time they find a partner, they are 40. मग जीवन साथीदार सापडेपर्यंत येते 40. And by the time they propose, finally they are 45. आणि मग मागण्या घालेपर्यंत 45. And by the time they start thinking of buying a flat, they are 50. फ्लॅट घेईपर्यंत 50. मग आता लेट्स ड्रॉप And दी by आयडिया. the time that they, मी म्हटलं नाव लेट्स ड्रॉप दी आयडिया. 50, 55, 60 नका, लेट्स ड्रॉप दी आयडिया. and then they start wondering why the nursery is still empty. आणि मग ते विचार करतात नर्सरी अजून रिकामी कशी? As if time was supposed to pause just for them. No. जणू काही वेळ आणि काळ त्यांच्यासाठीच थांबणार आहे का? See, listen carefully. नीट ऐका बेटा, नीट. I may be saying it with little laughter. थोडंसं हास्य त्यात मिसळून मी सांगतोय. I know it is painful, but this is the truth. आणि मला माहिती आहे ऐकायला हे थोडंसं वेदना ऐसा दुख रहा पास्टर बोल रहे ना ऐसा चुभ रहा ना मेरे को अंदर होतं होऊ दे. But unless I say it, nobody will say it. पण मी नाही बोललो, कौन बोलेगा? Nobody will say it. हम हमेशा तो नहीं ना, हमारी एग्जिट एक दिन आएगी So की नहीं. listen carefully. नीट ऐका. Your education has no end. शिक्षणाला अंत नाहीये. Your education has no end. तुझ्या शिक्षणाला अंत नाहीये. You can be 90 90चा होशील and still learning. तरी शिकत राहशील. डिग्री. Because you'll be learning something every new day. कारण प्रत्येक नवीन दिवसाला तू काहीतरी शिकणार. But life has seasons. पण आयुष्याचे ऋतू असतात ना राजा. And they do not wait for your comfort आणि and your ते- education should be complete. ते तुझ्या आरामाची सौख्याची तुझं शिक्षण पूर्ण व्हायची वाट नाही बघत. Age does not wait for your education. वेळेकडे वेळ नाहीये. Your education at times need to wait. कधी कधी तुझ्या शिक्षणाला वाट बघायला लागू दे. What has to be done in priority has to be done जे in प्राधान्याने करायला हवं ते करा. शिक्षणाला वाट बघायला लागू दे. because learning has no deadline. कारण शिक्षणाला काही डेडलाईन नाही ना. But our life has seasons. पण आयुष्याला ऋतू आहेत ना. In the proper seasons, you have to take proper decisions. योग्य ऋतूंमध्ये योग्य निर्णय तुम्हाला घ्यायला हवेत. Are you getting me? कळतंय का मी काय म्हणतोय बेटा? मी जीव तोडून सांगतोय. Say, every season there is an important assignment you have to fulfill. प्रत्येक ऋतूमध्ये एक महत्वाची कामगिरी दिलेली असते, ती पूर्ण करायलाच हवी. Like when we went to Israel, जसं आम्ही जेव्हा इस्रायलला गेलो,
One lady took so much time to come to the bus. एक होत्या कोणीतरी सिस्टर, त्यांनी बस होती ना, त्या बसकडे यायला एवढा उशीर लावायच्या, Because she used to decorate herself, she used का to put स्वतःला bun on her एवढं head and all सजवायचं, that. एवढं म्हणजे असं इतकं सजून यायच्या. And we have to leave by 8, she used to come by 9. 8 वाजता बस निघायची आहे, त्या यायच्याच 9 वाजता. And so then मग? the tour guide would say, टूरचा जो आमचा गाईड आहे, ते गाईड म्हणायचे, we were going to miss this point now, we go straight to the next point. आता आपण ही जागा बघणार नाहीये कारण वेळ गेली, आता आपण ही जागा सोडून पुढची जागा बघणार कारण या No, but I want to see it. नाही, पण आम्हाला No, बघाय- नाही. because there's another group coming, they are going to be there. that दुसरा time. ग्रुप येणार आहे, त्या ग्रुपची ती वेळ आहे, तर आता आपण आपल्या वेळेत गेलो नाही, आता बघायला मिळणार नाही. Otherwise, if you wait there, the other point also we will miss. आणि तिथं जाऊन वाट पाहिली तर मग आता पुढचा पॉइंट बघायला So येणार नाही. there is a very important assignment at every stage of our life. तर म्हणायचं काय, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला कामगिरी महत्वाची असते. If you miss one thing, you miss another also. एक चुकवलं तर पुढचंही चुकता येणार आहे राजा, And you एक miss राहिलं that, तर then पुढचंही you miss another one. राहतं, एक राहिलं पुढचं राहतं, ते राहिलं अजून पुढचं राहतं, म्हणजे लाईनच लागते ना राहून गेलेल्या गोष्टींची. त्या So- सिस्टर पायी किती पॉइंट राहिले हो, And we missed it. आणि राहिलेच ना मग ते. And then everybody used to tell her, आणि सगळे मिळून तिला सांगायचे, "तुम्ही का उशीर केला?" सिस्टर तुम्ही एवढा. And then when we were coming down the Mount of Olives, आणि जैतुना she wore such huge sandals. हिल्स, हालेलुया, And say heels. हिल्स. जैतुनाच्या डोंगरावरून आम्ही खाली येताना एवढ्या मोठ्या हिल्स त्यांनी घातल्या होत्या. I mean, it असं was, टोकेरी it एकदम. was slope. आणि असा उतार होता ना, She suddenly fell and she rolled like that till the end. She went उतारावर first there. उतारावर त्या हिल्स घालून मग त्या गडगडत पडल्या हो, गडगडत पडल्या. म्हणजे मला असं झालं, And then we Am I- told her, "You am reached I- first before us." am I supposed to laugh? Am I supposed to mourn? I don't know. See, at such places you have to dress in a नाही, very different way. कुठं चाललोय आपण? इस्रायल, प्रभू येशूंची भूमी. आता ते काय सजायला आहे का? मी म्हणते जे हातात येईल ते घालर निकल. Psalm 90 verse 12 says, स्तोत्र संहिता 90:12. "Teach us to count our days हो ना. so we can gain a wise heart." स्तोत्र संहिता 90:12 कारण वाचा, लिहिलंय, तू आम्हाला आमचे दिवस मोजायला शिकव की आम्हाला ज्ञानाचे हृदय प्राप्त होईल. So you cannot keep delaying real life decisions तर खऱ्या जीवनाचे निर्णय घ्यायला तुम्ही असा उशीर करू नका, while hiding behind endless preparations. आणि अशी पूर्वतयारी, खूप पूर्वतयारी, माझी तयारी चालली, No, I want perfect plans, ना मला एकदम परफेक्ट करायचं, perfect time. एकदम परफेक्ट वेळ करायची. Because some doors are just open only for a season. कारण काही दार काही ऋतूसाठीच उघडतात रे, See? आणि तेव्हा ते दार गाठलं नाही तर ते दार बंद होईल. And wisdom is knowing when to walk through them. आणि त्या दारातनं कधी जायचंय हे जाणणं म्हणजे ज्ञान आहे. See? आणि ते ज्ञान प्राप्त करायला लागतो कोण? And so शेवटी ते- mistiming is often a missed blessing. तर आपण जर संधी चुकवली तर आशीर्वाद चुकवतोय आपण. Are they getting me? संधी राहून गेली, आशीर्वाद राहून गेला, तो आशीर्वाद ऍक्च्युली तुला मिळायचा होता पण राहून गेला कारण तू संधी साधली नाही. Amen. And so Ephesians 5:15 and 16 says, इफिस 5:15 आणि 16 म्हणतं, "Be very careful how you live, not as unwise, but as wise, making the most of every opportunity." इफिस 5:15 आणि 16, तर तुम्ही अज्ञानांसारखे नाही तर ज्ञानांसारखे जपून वागावे म्हणून सांभाळा, प्रसंग साधून घेत जा कारण दिवस वाईट आहेत. Say, When Paul wrote this, की प्रसंग साधून घेत जा, दिवस वाईट आहेत. Say. आता दिवस कसे आहेत? so imagine this scene. तर कल्पना करा, हे चित्र रंगवा. Abraham gave his servant a mission अब्रामाने त्याच्या चाकराला एक काम दिलं to find a bride for his son Isaac. की जा, माझा मुलगा इसहाक आहे, त्याच्यासाठी तू वधू शोधून आण. And then there he is standing at the well in Nahor आणि मग नाहोर मध्ये जाऊन तो विहिरीपाशी उभा राहतो. in Genesis 24, उत्पत्ती 24वा अध्याय. and he's ready. आणि तो तयार असतो. See, when purpose is clear, कसं असतं बघा, कामगिरी दिलेली आणि संकल्प जेव्हा क्लिअर असतो confusion has no place to stay. त्या गोंधळाला जागाच राहत नाही ना, गोंधळाला जागाच राहत नाही. And what did he pray? आणि त्याने काय प्रार्थना केली तिथे? Lord, प्रभू, I need a wife for Isaac, मला इसाकासाठी वधू गरजेची आहे and I need her now. आणि आत्ता मला ती वधू हवी आहे, मला माझ्या अब्राम मालकांनी पाठवलेलं आहे. He didn't say, तो असं नाही म्हणाला, Lord,
5 वर्षानंतर. नो, नाव. आत्ता आत्ता मला इसाकासाठी, आमच्या छोट्या बॉस साठी मला वधू आत्ता हवी आहे. I'm not staying here for a 4-year degree. मी 4 वर्ष डिग्रीसाठी इथे थांबणार नाहीये. I'm not waiting here. मी इथे थांबणार नाहीये वाट बघत. See, because some prayers are there to pray for later, कारण काही प्रार्थना नंतर करायच्या आहेत, but त्या some नंतर. prayers have to be made for now. काही प्रार्थना आत्ता करायच्या त्या आत्ताच करायच्या. Right? Sometimes we pray so much कधी कधी आपण एवढी प्रार्थना करतो and then we forget to get married. आणि लग्नच करायला विसरतो. And you are praying for marriage. आणि प्रार्थना तर लग्नासाठीच करत होतो. But Bible says, he who findeth a wife. पण बायबल म्हणतं जो पत्नी शोधतो, See? ढूंढना तो पडेगा ना बेटा. Amen. आमेन. And then Rebecca shows up immediately. आणि रेबेका लगेच विहिरीपाशी येते. That same day, त्याच दिवशी, that same hour, त्याच the तासात, same moment he त्याच prayed. क्षणाला. Everything you need to make haste. सगळ्यामध्ये ना असं देवाच्या आज्ञा पालनात घाई पाहिजे. Because when God is in this, कारण देव जर यात आहे you should not delay. तर उशीर नाही करायचा. And everything starts moving fast. आणि मग पटपट सगळं पुढे जातं. What does she do? तिने काय केलं? She waters the camels. तिनं उंटांना पाणी पाजलं And she hears the proposal also. आणि तिने मागणी पण ऐकून घेतली. So fast. किती पटकन. She's watering, he is proposing. She's watering, he इथे is ती proposing. उंटांना पाणी पाजते, इकडे हा काय करतो? एलियाजर तिला मागणी घालतो. Things are already aligning. गोष्टी सगळ्या जुळायला लागतात. Not proper spot in the restaurant, in the व्यवस्थित जागा candlelit शोधूया, dinner. No. आपण व्यवस्थित रेस्टॉरंटला जाऊ, कॅन्डल लाईट डिनर करू वगैरे वगैरे. Time will be lost. वेळ जाईल ना बाबा, उरका. वेळ करा, नाही असं नाही, पण आता कॅन्डल लाईट डिनर करायला वेळ नसेल, आता असेल तिथे एखादी मेणबत्ती पेटवा आणि उरकून टाका. And see there, मग बघा. and the servant goes to her house without delay. आणि तो चाकर उशीर न लावता तिच्या घरी जातो. No overthinking, no drama. अजिबात ड्रामा नाही का, जास्तीचे विचार नाही. नाही घर में कौन रहेगा, वो लोग क्या बोले, जिसको जो बोले बोलो. He does not say, let me pray about it. नाही, मला प्रार्थना करू दे मग जातो. Let me think about it. विचार करू दे. Let us give it 6 months. थोडं 6 महिने देऊ, असं कसं कोणाच्या घरी जायचं. See, because when God opens the door, देव जेव्हा दार उघडतो ना, you do not. When God opens the door, you do not ask for a waiting room. देव जेव्हा दार उघडतो, तू वेटिंग रूम कशाला मागतोय? प्रतीक्षा कक्ष कशाला हवाय तुला जेव्हा देवानी दार उघडलंय? He says, take me to your house. तो म्हणतो मला तुझ्या घरी घेऊन चल. With एलियाजर म्हणतो, boldness, with clarity. एकदम धाडसाने, क्लिअर. तो म्हणतो तिला, बेटा मुझे तेरे घर लेके चल. Even before that, he puts bangles in her आणि hands. त्याच्या आधी कंगन बिंगन पहना देत आहे. हो गया. Even before reaching the house, here he is putting bangles for घरी her. पोहोचण्या आधीच बांगड्या बिंगड्या घालून टाकल्या त्याने तिला. Why? का? It is the seriousness of गंभीर. this man. कारण की माणसातलं गांभीर्य. My intentions are clear. माझे हेतू क्लिअर आहेत. I am not here dilly-dallying. मी इथे डिली डायरी देखेंगे नाही. I come here with a serious business. मी गंभीर कामाने आलोय. My God is with me. माझा देव माझ्या सोबत I आहे. prayed. प्रार्थना केली. Rebecca came. रेबेका She is the आली, one. तीच आहे. Once you pray, you hastily fulfill it. एकदा प्रार्थना केली ना की मग घाईनी पूर्ण करा. Because when time is right, वेळ जेव्हा योग्य असते you do not wait, you move. तेव्हा वाट नाही बघायची, तेव्हा पुढे निघायचं. Even when he reaches a house, घरी सुद्धा जेव्हा तो तिच्या पोहोचतो, how positive his words are. त्याचे शब्द किती सकारात्मक असतात. In Genesis 24:49. उत्पत्ती 24:49 वचन काढा. And now if you will deal kindly and truly with my master, tell me, and if not, tell me, that I may turn to the right or to the left. उत्पत्ती 24:49 एलियाजर त्यांच्या घरी जातो आणि त्यांना म्हणतो, आणि आता तुम्ही माझ्या धन्याशी म्हणजे अब्रामाशी दयाळूपणाने व खरेपणाने वागणार असाल तर मला सांगा, आणि नसाल हा. तर ते पण सांगा, म्हणजे मी उजवीकडे किंवा डावीकडे जे वळायचंय ते वळेन. Today they are आज सांगतो, उद्या सांगतो, परवा सांगतो, परवा सांगतो, ईस्टरला सांगतो, गुड फ्रायडेला सांगतो, क्रिसमसला सांगतो, परत ईस्टर येतं, गुड फ्रायडे, क्रिसमस. से if it is yes, say yes now. If it is no, say no. I will go out of this house. हो आहे तो हो म्हणा, नाही आहे तर नाही सांगा, मी या घरातून निघून जाईन, असं तो त्यांना म्हणाला तिच्या घरी जाऊन. Say, that is how a marriage should take place. लग्न असं व्हायला हवं. इतना भी टाइम When नाही. I proposed to my wife, I said, you say yes or no, otherwise finish. मी माझ्या बायकोला जेव्हा मागणी घातली ना, मी लगेच उत्तर मागितलं आज की करायचं. हो म्हणा नाही तर नाही म्हणा, मी वाट बघणार नाही. या
Yes, under the tree Oh. I met her. I said, you say yes, no, I'm going. जंगली महाराज रोड झाडापाशी एका. I didn't tell you, but I'm saying it today. मी तुम्हाला अगोदर नाही सांगितलं, आज माझी लव्ह स्टोरी सांगतोय. जंगली महाराज रोड. आता झाड कुठलं ते मी नाही सांगणार, पण झाडाखाली I asked her, विचारलं I तिला, want to get married to you. तुझ्याशी मला लग्न करायचंय. We never मला met, असा we never met before. भेटलो नव्हतो हं अगोदर आम्ही. I just saw her. फक्त मी God पाहिलं, put in my heart. फक्त मी तिला पाहिलं, देवाने माझ्या हृदयात घातलं, हीच आहे ती. No dating, nothing. डेटिंग बिटिंग काही नाही. I just stopped her. तिच्याशी बोललो, I said, I want to get married to तुझ्याशी you. मला लग्न करायचंय. If you say yes, it हो will be म्हणाली okay. तर करूया, If it is no, I नाही will go my असेल way. तर मी माझा मार्ग धरीन. Yes. आणि माझ्यावर बॉम्ब फुटल्यासारखा प्रसंग आला. See, clarity. पण Because स्पष्टता. I don't want to just move around with her, go around. No. कारण मला असंच I होतं want to तिला get घेऊन married. फिरा. मला लग्न करायचं होतं ना. Here people date for 20 years and did not stay married for 2 years. इथे 20-20 वर्ष डेटिंग होते आणि लग्नानंतर 1 वर्षही धड राहत नाहीत. घटस्फोट. When God speaks, देव जेव्हा because बोलतो- see, I was looking out for a Maharashtrian, कारण मी महाराष्ट्रीयन मुलगी शोधत होतो. somebody who can speak good Puneri Marathi, महाराष्ट्रीयन म्हणजे एक अशी मुलगी मला हवी होती जी छान पुणेरी मराठी बोलेल. because that's what God had put in my heart. असं देवाने माझ्या हृदयात तेव्हाच टाकलं होतं मी अविश्वासू असताना. See, because God knew what ministry I'm going to कारण have. देवाला माहिती असेल ना, देवाला माहितीच होतं की काय मिनिस्ट्री माझ्यातनं जन्माला येणार आहे. See, clarity will always save time. क्लॅरिटी वेळ वाचवते. Confusion wastes your destiny. गोंधळ संकल्प वाया घालवतो, मग सगळंच वाया So let जातं. your yes be yes, let your no be no. हो हो ठेवा, नाही नाही करा. He told the family, परिवाराला जाऊन तो बोलला रेबेकाच्या, if it is yes, say yes now. मला आत्ताच हो असेल तर हो If it सांगा, is no, say now. नाही असेल नाही सांगा. I will not be offended. मला काही वाईट वाटणार नाही, त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. Just be real. खरे राहा. Because कारण not every no is rejection. प्रत्येक नकार काही रिजेक्शन नसतो, मला माहित आहे. Because sometimes it is redirection. कधी कधी काहीतरी नवीन दिशा त्यातनं निर्माण होते. रबेका नाही मिळालं तर रेचल मिळणार. हो, अभी रेबेका I नाही have to know. तर रेबेका नाही तर राहेल मिळेल कुठेतरी, पण मला कळू तर ते रेबेका मिळणार आहे का नाही. Jesus himself said, let your yes be yes and no be no. येशू म्हणाले ना, तुझा हो हो ठेव आणि नाही नाही असेल तर नाहीच ठेव. And a brother and a mother said, आणि मग तिचा भाऊ आणि तिची आई म्हणाले, okay, we are almost ready, ठीक आहे आम्ही ऑलमोस्ट तयार आहोत, but let us stay a few days at least. पण थोडेसे दिवस तिला राहू दे ना. 10 days. 10 दिवस 10 दिवस तरी. Now, actually in the original Hebrew, it sometimes means 10 months. आता ओरिजिनल I don't हिब्रू know. मध्ये कधी कधी 10 महिने असा तो अर्थ लागतो. Amen. Amen. But the servant says मग तो चाकर म्हणतो in verse 56, 56व वचन, do not hinder me. मला तुम्ही आडकाठी घालू नका. The Lord has made my journey successful. परमेश्वराने माझा प्रवास यशस्वी केलेला आहे. We are leaving tomorrow. उद्याच आम्ही निघणार आहोत. Say, once God has spoken, एकदा का देव बोलला you don't delay. मग उशीर नाही लावायचा, मग उशीर नाही करायचा. See, I'm giving you my own experiences and examples from my life. माझ्या स्वतःच्या जीवनातली उदाहरणं आणि अनुभव आता तुम्हा लोकांना सांगतोय. So we are leaving tomorrow उद्या आम्ही जाणार आहोत. because when God says go, कारण देव जेव्हा म्हणतो चला, even tomorrow may become late. तर उद्या सुद्धा कदाचित उशीर होईल. Are you getting me? कळतंय का? Today, if you hear my voice, आज जर तू माझी वाणी ऐकत असशील, don't harden your heart. That हृदय means कडक करू नको. म्हणजे one day can make your heart harden. एक दिवस, तो एक दिवस तुझ्या हृदयाला परत कडक करून ठेवू शकतो. That's why Jesus said, म्हणून येशू म्हणाला, Zacchaeus, come down immediately. जक्क्या लगेच खाली ये. I must stay in your house today आजच तुझ्या घरी मला राहायला because लागणार आहे. tomorrow your heart will become hard. उद्या परत तुझं हृदय कडक होईल. आज अभी नीचे उतर चल. Tomorrow your heart may become hard. उद्या परत तुझं हृदय कडक होईल You will not even climb this sycamore tree आणि मग तू tomorrow. चढणार पण नाही उमराच्या झाडावर उद्या You कदाचित. will not want to meet me also. उद्या तुला मला भेटायची इच्छा पण Today कदाचित your होणार heart नाही. is soft. आज तुझं हृदय Your मऊ heart आहे. is ready. आज तुझं हृदय तयार Come आहे. down immediately. लगेच खाली ये. And I must stay in your house today. आज मी तुझ्या घरी राहायलाच हवंय. नाही तर नंतर परत हृदय कडक होतं. म्हणजे मग Are you परत getting सगळी it? एबीसीडी परत करायची. And Rebecca did not say, wait.
रबेका पण असं नाही म्हणाली की थांबा ना, I need to finish my PhD. मला माझी पीएचडी No. करू दे, माझं ग्रॅज्युएशन अजून बाकी आहे. ते आत्ता ते नेक्स्ट मंथ एक्झाम आहे. हो, पुढच्या महिन्यात माझी परीक्षा आहे. नाही You can complete your education after marriage. नाही, isn't it? लग्नानंतर तुम्ही तुमचं शिक्षण पूर्ण करा. She did not say, wait, I need to finish my certification in pottery. ती असं नाही म्हणाली की हे जे पॉटरी वगैरे मी करते त्याच्यात माझं सर्टिफिकेट येणं बाकी आहे. No, she didn't want to stall her destiny. तिला तिच्या आयुष्याचा संकल्प बरबाद करायचा नव्हता. She saw her destiny. तिने पाहिला हा आयुष्याचा संकल्प माझ्या दारी आलाय. She saw God speaking. तिने देव बोलताना पाहिलं. She saw God involved. तिनं देवाला तिथे गुंतलेलं पाहिलं. अँड इमिजिएटली जसा मी She- होकार दिला तसा She तिने saw दिला. the right lane. तिने योग्य गल्ली पाहिली And she made haste without hesitation. आणि घाईने न डगमगता तिने निर्णय दिला. Because opportunities from God do not come with a snooze button. कारण देवाकडनं आलेली संधी ते स्नूज बटन असतं ना, ते घेऊन येत नाही की 2 मिनिटांनी परत तो अलार्म वाजतो, मग अजून 2 मिनिटांनी परत अलार्म वाजतो. देवाचा अलार्म एकदाच वाजतो. She knew तिला माहित होतं that a husband in the hand is worth 10 PhDs in the bush. माझ्या हातातला हा मला मिळणारा नवरा झुडपातल्या 10 पीएचडी पेक्षा महत्वाचा आहे. Are you getting me? कळतंय का? Genesis 24:56. उत्पत्ती 24:56. Do not detain me now that the Lord has granted success to my journey. यहोवाने माझा मार्ग सफळ केला आहे म्हणून मला उशीर करू नका. हा. मला रवाना करा, मला धन्याकडे जायचंय लगेच. Say, don't delay. मला उशीर करू नका. एलियाजर म्हटलं त्यांना, See, when grace is moving, कृपा जेव्हा अशी पुढे जाते ना, do not stand still like a statue. तेव्हा असं पुतळ्यासारखं शांत उभं नाही राहायचं. पुतळ्यासारखं शांत तेव्हा नाही उभं राहायचं. See, degrees will come. डिग्री येतील. I'm talking to the youth. मी आज तरुण मुला मुलींशी जणू बोलत आहे. Don't waste your time. वेळ नका वाया घालवू. वेळ वाया नका घालवू बेटा, वेळ नका वाया घालवू. Because a man can be 42 and still be collecting degrees. कारण की एखादा व्यक्ती 42चा असेल आणि तरी अजून डिग्र्याच घेत असेल Say, तर मग करायचं कसं? when will your life start? आयुष्य सुरू कधी होणार? का करायचंच नाहीये? Amen. Say, some say, no, I'm still studying. काही म्हणतात पण असं उत्तर अलीकडे अशी येतात की नाही मी अजून अभ्यास करत आहे. I'm still studying. एक तर मी अजून अभ्यास करत आहे, नाही तर आय एम स्टील वेटिंग ऑन द लॉर्ड. अरे पण हाऊ लॉंग? I हाऊ mean, लॉंग? when will this God of yours हा, speak to you? तुझा हा देव तुझ्याशी बोलायचा कधी? And when you'll see, what happens is they काय have होतं? fear, त्यांना भीती वाटते. आय नो दॅट. त्यांना भीती घाबरतात. but you have to move by faith. पण असं नाही, थोडं विश्वासाने. तुम्हाला असं वाटतं आम्ही एकमेकांना होकार दिल्यानंतर आमच्या मार्गात अडचणी आल्या नाहीत का? आल्या ना. पण आम्ही धाडसाने प्रभू तेव्हा आम्ही आलोही नव्हतो, मी पण आले नव्हते, पण धाडसाने होकार दिला ना आम्ही. No, I'm still, studying how the cake should be, what size it should be, नाही, मी अजून अभ्यास करतो, विचार करतो कुठल्या साईजचा केक, कसा केक वगैरे, how people make the cake, लोक केक कसा बनवतात, what kind of dress. That is all later. ते नंतर बघू रे. That's not important ते now. केक नसेल तर आपण समोसा कापू. No, I need to be 100% ready before I take such a big plunge. You are not taking a plunge in hell. एवढी मोठी उडी मारण्या अगोदर मला फार विचार कर. नरकात उडी मारतोयस का? एवढा काय विचार करायचाय? नरकात थोडी उडी मारतोयस. See, at this speed, even your wedding cake will become old. या वेगाने तर तुझा केक पण म्हातारा होईल. असं नाही ना. Amen. आमेन. म्हणून म्हटलं केक सोडा, आपण समोसा कापू. आपण समोसा काढेंगे. चल. Paul says in 2 Timothy 3:7, 2 तिमोथी 3:7 पॉल म्हणतो, people are always learning but never able to understand हो the ना. truth. 2 तिमोथी See that? पॉल बोलून गेलाय, सगळं बोलून गेलेला आहे पॉल. 2 तिमोथी 3:7 जे सर्वदा शिकत असतात पण कधी खरेपणाच्या ज्ञानाला पोचत नाहीत. And today, आज education has become a hindrance for marriage. शिक्षण विवाहासाठी अडचण झालंय. Yes, it is good you study, you शिक्षण have to चांगलं आहे, अभ्यास करायचा, have a good job. चांगल्या नोकऱ्या पाहिजेत. See? But see, sometimes age becomes our enemy. वय कधी कधी वैरी बनतं ना रे. प्रत्येक गोष्टीला एक वय असतं ना. Because by the time you do your PhDs and everything, the only walking down the aisle will be doing with a walker.
कारण ते सगळं करून मग जर तुम्ही लग्नाला होकार देणार असाल तर त्या लग्नाच्या हॉलमध्ये येताना वॉकर घेऊन यायला लागेल. Amen. छडी लेके आना पडेगा. Whatever you have to do it today. आज करा जे करायचंय ते. When God told me leave, I left. देवाने मला सांगितलं सोड, मी सोडलं. God gave me the month also, June 1st, you have to देवाने resign. मला महिना पण दिला होता. 1 जूनला तू राजीनामा दे. 1st June. 1 जून. See, it's not just leave, he said 1st June. फक्त सोड नाही म्हणाला, 1 जूनला तू राजीनामा दे असं देव मला म्हणाला. 1st June, I went 1 week before to my father-in-law. 1 आठवडा आधी मग मी माझ्या सासऱ्यांकडे म्हणजे माझ्या घरी आम्ही गेलो. माझे पप्पा होते तेव्हा जिवंत. I told him I'm leaving the त्यांना job. जाऊन सांगितलं की पप्पा मी नोकरी सोडतोय. He said, why, you're doing some business? का पीटर, काही बिझनेस करणार आहेस I का? said, no, God called me. नाही, देव मला बोलवतोय. व्हॉट विल ही नो? He was so silent. He said, okay, if your God has called you, okay. पप्पा शांतच झाले की ठीक आहे तुझा But देव. take care of my daughter. ठीक आहे, तुझा देव तुला बोलवतोय तर कर, माझं काही म्हणणं नाही, पण माझ्या मुलीला सांभाळशील? I said, yes. आणि मी होकार दिला. 8 दिवस आधी हे सगळं करून टाकलं आणि 1 जूनला राजीनामा. कुछ अपनी तरफ से करना तो पड़ता है ना. करे बगैर ही डर लग रहा. अरे इतना क्या डर लग रहा है? There's a time for everything. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते ना बेटा. Time to ask for forgiveness. क्षमा मागायची एक वेळ आहे. See, there is an age also for us to do the work of God. देवाचं काम करायला पण एक वय असतं ना. नंतर करू, नंतर कब करेगा, 80-90 का Already होएगा. I was late. ऑलरेडी मला उशीर झालेला. At the age of 27, I came to the Lord. 27 वर्षाचा जेव्हा मी झालो तेव्हा मी येशूकडे आलो. I think so, not even 27, 28, 29, I think. 28-29 28. maybe. When I was 29, I came to the Lord. 28-29चा मी असीन का बहुतेक त्यावेळेला मी प्रभूकडे आलो. Because when I was 27, I got married. 28, I came to the 27 Lord. असताना लग्न केलं. 28 प्रभूत आलो. Yes. येस, 28-29 वर्षाचा असेल मी. Too late. खूप उशीर झाला ना येशूकडे यायला But मला. I caught up. पण मी वेग धरला. तिशीत आम्ही चर्च बांधून टाकलं होतं. So, you are youth. तुम्ही अजून जवान आहे. Serve God now. देवाची सेवा आता करा. When age is on your जेव्हा side. वय तुझ्या बाजूनी आहे बेटा, सेवा कर. Fasting, you can do better at उपास, this age. या वयात तुम्हाला उपास चांगले करता At येतील. my age, it becomes difficult. माझ्या वयात आता उपास करायला अवघड जातं. Yes. हा, माझ्या वयात I used to do it when I was young. I used to do a lot. मी जवान असताना खूप उपास केले. But today, आज I live a fasted life. एक उपासाचं जीवन मी जगतो, पण असं अखंड 24 तास वगैरे मी उपाशी आता नाही राहू शकत. Before I used to do 7 days. अगोदर करायचो 7 दिवस उपास केलेले आहेत मी ऍट अ टाइम. But ओनली see, वॉटर. It becomes difficult after a certain पण age. अवघड जातं ना, एकदा वय कॅचअप झालं की मग अवघड जातं रे. So you have age on your तुमच्या side. बाजूनी अजून वय आहे. Start serving God. सेवा करा सुरू. Amen. काम करा Live for देवाचं. God. प्रभूसाठी जगा Run speedily. आणि वेगाने धावा. आमेन. Amen. हालेलुया. I hurry मी घाई करतो and do not wait to obey your command. आणि विलंब लावत नाही तुझं आज्ञा पालन You करायला. know, I would love to speak on Abraham, how he rushed, मला ना अब्राहमावर बोलायला आवडेल की अब्राहमाने कशी घाई how केली, Moses rushed, मोशेनी कशी घाई केली, how Paul rushed, पॉलने कशी घाई केली, how Ruth rushed. रूथने कशी घाई केली. They were all only rushing सगळे घाई घाईने देवाच्या सेवेत होते. because God said. कारण देव बोलला, कारण त्यांच्याशी देव बोलला. And such people will always progress. आणि असे लोक नेहमी प्रगती पथावरच असतात. Amen. स्टॅग्नन्सी नको आपल्याला. Let us all look to God. चला सर्वजण उभे राहूया. Let's take some worship songs. Let us worship our Lord. आराधना करूया देवाची. Thank you, Jesus. Hallelujah. Thank you, Jesus. पीछे चलो तेरे पीछे चलो, पीछे चलो तेरे पीछे चलो, यीशु नाम सदा ऊंचा रहे, स्तुति मैं सदा करूँगा. हालेलुया. यीशु नाम सदा ऊंचा रहे, स्तुति
यीशु मेरे साथ है यहोवा शम्मा यीशु मेरे साथ है डरूंगा नहीं कभी डरूंगा Yes. डरूंगा नहीं कभी डरूंगा नहीं यीशु नाम सदा ऊंचा रहे स्तुति मैं सदा करूंगा Yes, Lord. यीशु नाम We worship you. सदा ऊंचा रहे स्तुति मैं सदा करूंगा यहोवा यीशु मेरा दाता है यहोवा यीशु मेरा दाता है स्तुति करूं सदा स्तुति करूं Worship you. स्तुति करूं सदा स्तुति करूं हालेलुया सदा ऊंचा रहे स्तुति मैं सदा करूंगा यीशु नाम यीशु ऊंचा रहे यीशु नाम मैं सदा करूंगा यीशु नाम सदा ऊंचा रहे स्तुति मैं सदा करूंगा ओ स्तुति करूं सदा स्तुति करूं सदा स्तुति करूं ओ तेरे पीछे चलूं तेरे पीछे चलूं तेरे पीछे चलूं तेरे पीछे चलूं ओ तुझसे प्यार करूं Yes. तुझसे प्यार करूं तुझसे प्यार करूं तुझसे प्यार करूं इकडे इकडे आण इकडे इधर लेके आओ तुझसे प्यार करूं तुझसे प्यार करूं तुझसे प्यार करूं यीशु से प्यार करूं तुझसे प्यार करूं यीशु से प्यार करूं तुझसे प्यार करूं ओ यीशु नाम सदा ऊंचा रहे स्तुति मैं सदा करूंगा यीशु नाम यीशु ऊंचा रहे यीशु नाम मैं सदा करूंगा You evil power. I command you in Jesus' name. Leave. Never ever come into our Jesus. सोड तिला यीशु नाम परत येऊ नको यीशु नाम परत कधी येऊ नको यीशु नाम 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 सदा ऊंचा रहे मैं सदा करूंगा Thank you, Jesus. Thank you, Jesus. धन्यवाद देवा. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू I make haste. मी घाई करतो मी त्वरा Because I करतो respect you. कारण मी तुझा आदर करतो Because I love you. कारण माझं तुझ्यावर प्रेम Because I आहे know your word is true. कारण मला ठाऊक आहे तुझा शब्द खरा आहे I know your Holy Spirit is true. मला माहित आहे तुझा पवित्र आत्मा खरा आहे Your Holy Spirit is truth. तुझा पवित्र आत्मा सत्य And आहे so when you speak in my heart, म्हणून जेव्हा तू माझ्या हृदयात बोलतो I know मला माहित I असतं have to hasten. मला घाई करावी लागेल I have to rush. मला घाई करावी लागेल Rush. घाई David करावी. rushed towards Goliath. दाविदाने त्वरा केली गोलायतकडे जायची Bible says बायबल म्हणतं he ran towards Goliath. तो गोलायतकडे धावला भागो जल्दी भागो Running towards Goliath. गोलायतकडे तो धावला See? Don't waste your time. वेळ नको वाया घालवू Start living for God now. प्रभूसाठी आजपासून जगायला Start सुरुवात कर. working for God now. प्रभूचं काम आतापासून सुरू कर No matter what happens, आयुष्यात काही होऊ दे
People will laugh at you. लोक तुला बघून People will हसतील, mock at you. लोक तुझी मस्करी करतील, There will be many critics. अनेक निंदक येतील. But you don't need to worry. तू काळजी करायची गरज नाही बेटा. Because finally you are answerable to God. तर ते शेवटी तू त्यांना नाही, देवाला उत्तर देणं आहे. I am not answerable to anybody. मी कुणालाही उत्तर देणं नाहीये, I have to answer God. मला शेवटी देवाला उत्तर देणं आहे. Okay? People's opinion will change. लोकांची मतं बदलतात रे, आज असं तो उद्या तसं. And then later on they will say, आणि मग मागाहून लोक परत असं म्हणणार, you should have decided. तू ठरवायचं होतं ना, आमचं Why कशाला did you ऐकलं? ask me? मला कशाला विचारलं, तू ठरवायचं. No, but you only told me that time not to do it. आपण तुम्हीच मला तेव्हा म्हटला होता करू नका. हा हो त्यावेळी बोललो होतो मी. लोकांचं असं असतं तू बेटा, ऐकायचं नव्हतं. तू See, ऐकायचं. they themselves will tell you. ती डबल ढोलकी आहे, ती दोन्हीकडून वाजते. सबकी सुनने नहीं, सबकी सुनी भी तो खुद की. But then it is too late. उशीर होतो ना, Because they themselves will turn and tell you. कारण तेच लोक वळून तुला म्हणतील. त्यावेळी कोण सांगितलं तुला ऐकायला माझं? मग काय करणार आपण? मी असंच सांगितलं तुला. मी असंच बोललो होतो, मग आपण तोंडावर पडतो की नाही? लवकरचा देव शोधा, संकल्पात Seek घ्या. the Lord while he may be found. आणि जोवर देव सापडतोय, अजून देव सापडतोय, देवा Call upon his holy name. अजून देव सापडतोय, त्याला हाक मारून घे. I thank God. मी प्रभूचे आभार At मानतो. the right time I said yes. योग्य वेळेला मी देवाला होकार दिला. At the right time I started serving him. योग्य वेळेला मी सेवा सुरू केली. Even today, आजही when he says something, I do. देव मला जर काही बोलला तर मी लगेच करतो. Amen. आमेन. Father, I pray. देव बाप्पा, मी प्रार्थना करतो. I know you have spoken to them. मला माहिती आहे तू या सर्व लोकांशी आज बोललायस. There are many things you have been speaking to them. अनेक गोष्टी या लोकांशी तू बोलतोयस. I pray. मी प्रार्थना करतो, Give them the strength to say yes. त्यांना ताकद आणि शक्ती दे होकार द्यायला. Help them to say yes. हो म्हणायला त्यांना शक्ती दे. Opportunities are waiting for you. संधी वाट बघतीये तुझी. Doors are ready for you. दार तयार आहे तुझ्यासाठी. Move by faith. विश्वासाने पुढे जा. Seek God's face. देवाचं मुख शोध. Take a step of faith. विश्वासाचं पाऊल घे. God will help you. देव तुला मदत करेल. God will help you. देव तुला सहाय्य करेल. Say, God is leading me now. म्हणा, देव मला आता चालवतोय And I know आणि मला ठाऊक आहे He will strengthen me. देव मला शक्ती देणार. He will help me. देव मला मदत करणार. He will give opportunities to me. देव मला संधी देणार. And I will say yes to you, आणि Lord. मी प्रभू तुला होकार देणार. I will run after your command. मी तुझ्या आज्ञे मागे धावणार. I will not sit. मी I बसणार will नाही, not walk. मी चालणार I नाही, will run मी धावणार आहे. because I respect you. कारण मी तुझा आदर करतो I प्रभू. love you. माझं तुझ्यावर प्रेम आहे प्रभू. I worship you. मी तुझी आराधना करतो. See now how opportunities will come in your way. आता तुम्ही बघा कशी संधी तुमच्या मार्गात येईल. Yes, those opportunities which came and left, जी संधी आली आणि गेली, but it will come again now आता परत येईल. because God knows कारण देवाला माहित आहे these people will say yes हे now. लोक आता मला हो म्हणणार आहेत. Thank you, Father. धन्यवाद And देवा. I'm telling you, मी सांगतोय, the moments you say yes, ज्या क्षणाला तुम्ही हो म्हणाल that will be a miracle door for you. ते चमत्काराचं दार It will be असेल, a blessed door. आशीर्वादाचं दार You will असेल. have peace. शांती मिळेल, You will have blessings. आशीर्वाद मिळतील. Thank you, Father. धन्यवाद. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen and amen. Amen. Praise God. Please be seated. देवाला धन्यवाद. कृपया सर्वांनी खाली बसा.